हम विश्वास के बारे में बात कर रहे हैं। आम्ही विश्वासासंबंधी बोलत आहोत. विश्वास निर्बल हो सकता है, विश्वास दुर्बळ होऊ शकतो. विश्वास रूपी जहाज डूब सकता है, विश्वास रूपी जहाज बुडू शकतं जहां विश्वास डूब सकता है। आणि विश्वास बुडू शकतो. आज सब फादर्स को मैं यही विनंती करूंगा कि आप और मैं हमारे जीवन के अंदर विश्वास का स्तर को बढ़ाना है। आज मी सर्व पिता जे आहेत त्यांना सांगू इच्छितो की आपल्या जीवनामध्ये विश्वासाचा जो स्तर आहे तुम्ही तो वाढवा. अगर हम विश्वास के स्तर को बढ़ाएंगे, जर आम्ही तो विश्वासाचा स्तर वाढवला, हमारा परिवार विश्वास में बढ़ेगा, आमचा परिवार आमचं कुटुंब विश्वासामध्ये और वाढेल. जितना विश्वास में मैं और मेरा परिवार बढ़ेगा, आणि जितकं विश्वासामध्ये मी आणि माझं कुटुंब वाढेल, जो असंभव बातें हैं ज्या अशक्य गोष्टी आहेत वो हमारे लिए संभव बन त्या जाएंगी। आमच्यासाठी शक्य होतील. हर एक बात विश्वास के ऊपर आधारित है, आणि प्रत्येक गोष्ट ही विश्वासावर अवलंबून आहे. और विश्वास वचन कहता है कि विश्वास करने वालों के लिए सब कुछ संभव है। आणि वचन असं सांगतं की विश्वास करणाऱ्यांसाठी सर्व काही शक्य आहे. कौन क्या बात संभव है? काय शक्य आहे? हर एक बात संभव है। प्रत्येक एक गोष्ट ही संभव आहे, शक्य आहे. इसलिए हमारे जीवन के अंदर विश्वास में बने रहना यह सबसे महत्वपूर्ण बात होनी आणि चाहिए। म्हणून आमच्या जीवनामध्ये विश्वासामध्ये स्थिर राहणं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट असली पाहिजे. और पिछले हफ्ते हमने कई बातों को देखा, आणि मागच्या आठवड्यामध्ये आम्ही बऱ्याचशा गोष्टी पाहिल्या. जैसे हम 1 तिमोथी 1:19 के अनुसार हम आगे जा रहे हैं। आणि 1 तिमोथी 1:19 अनुसार आम्ही पुढे जात आहोत. यहाँ पर विश्वास रूपी जहाज डूब गया ऐसा कहा गया। या ठिकाणी विश्वास रूपी जहाज बुडालं असं लिहिलं गेलेलं आहे. विश्वास रूपी जो विश्वास है उसको जहाज की उपमा दी गई है, आणि जो विश्वास आहे त्याला जहाजाची उपमा दिली गेली और आहे. ये जहाज जो विश्वास रूपी जहाज है ये डूब सकता है। आणि हे जे विश्वास रूपी जहाज आहे हे बुडू शकतं. इसलिए आपके और मेरे जीवन में जो विश्वास रूपी जहाज है उसको डूबने नहीं देना आणि है। म्हणून तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये जे हे विश्वास रूपी जहाज आहे हे बुडू देऊ नये. इसको हमें डूबने नहीं देना है। त्याला आम्हाला बुडू द्यायचं नाहीये. ये व्यक्ति वैसा है कि एक जहाज में बैठा हुआ है, हा एक व्यक्ती असा आहे की जो जहाजामध्ये बसलेला और ये आहे जहाज किनारे पर लगा हुआ है, आणि हे किनाऱ्यावर लागलेलं जहाज और आहे. वो जो विश्वास रूपी जहाज में हम बैठ चुके हैं। आणि त्या विश्वास रूपी जहाजामध्ये आम्ही बसलेलो आहोत. अब ये किनारे पे इस जहाज को रुकाना नहीं है। आता किनाऱ्यावरच या जहाजाला थांबवून ठेवायचं नाही, हमें आगे पानी के अंदर, समुद्र के अंदर आगे लेके जाना तर है। आम्हाला ते पुढे पुढे समुद्रामध्ये लोटायचं आहे. जिस समुद्र के किनारे में ये जहाज जो है तो किनारा सब कुछ दिखता है, किनारे पर जो भी चीजें वो सब कुछ दिखती हैं। आणि या जहाजामध्ये असताना आम्हाला किनाऱ्यावरच्या सर्व गोष्टी दिसतात. लेकिन जैसे जैसे आप इस जहाज को अंदर लेके जाओगे, गहराई के समुद्र में लेकर जाओगे, पण जसं तुम्ही या जहाजाला समुद्रामध्ये खोलवर घेऊन जाल आपको कुछ नजर नहीं आएगा। तुम्हाला काहीच दुसरं दिसणार नाही. चारों तरफ आपको पानी और पानी नजर तर आएगा, चहूकडे तुम्हाला पाणी आणि पाणीच दिसेल. और बीच आपकी नाव उस समुद्र के बीच में होगी। आणि तुमची जी नाव आहे त्या समुद्राच्या मध्यभागी असेल. विश्वास हमारा ऐसा ही है। विश्वास आमचा असाच आहे. जैसे हम आगे बढ़ते हैं, जसं जसं आम्ही पुढे जातो आप जब बीच में आ जाओगे तो आपको कुछ नजर नहीं आणि आएगा। मध्यभागी आल्यानंतर तुम्हाला काहीच दिसणार नाही. आप अब आगे बढ़ते चले तर जाएंगे, तुम्ही पुढे जात जाल और बहुत सारी चीजें ऐसी आएगी इस जहाज को डुबाने के लिए। आंधियां, तूफान, पर्वत, बहुत सारी चीजें आएंगी जिसकी वजह से ये जहाज डूब सकता आणि है। बरेचसे वादळ आणि वारे सुटणार आहेत जेणेकरून हे जहाज बुडण्यासाठी ते कारणीभूत ठरणार आहे. इसलिए अपने जहाज को डूबने नहीं देना है। आणि म्हणून आपलं जहाज आम्ही बुडू देऊ नये. जैसे हमने पिछले हफ्ते में देखा कि एक जहाज जिसको लोग कहते थे कि कभी डूब नहीं सकता, आणि जसं आम्ही मागच्या आठवड्यामध्ये पाहिलं एका मोठ्या जहाजासंबंधी आणि लोकांचं असं मान्यता होती की ते कधीच बुडणार नाही. टाइटैनिक जहाज के विषय में हमने देखा। टायटॅनिक संबंधी आम्ही थोडा अभ्यास केला. वहां पे उसका जो मालिक था, टाइटैनिक का जो मालिक है, जो जिसने उसको जहाज को बनाया था, वो लोग ये कहते थे कि ये जहाज ऐसा जहाज है अगर परमेश्वर भी आ जाए तो ये जहाज को डुबा नहीं आणि सकता। त्या मोठं टायटॅनिक जहाजाचा जो मालक होता त्यांचं असं मत होतं की परमेश्वरी जरी आला तरी ते जहाज तो बुडवू शकणार नाही. इतनी मजबूती से हमने जहाज को बनाया है। इतक्या मजबूतीने त्यांनी ते जहाज बनवलं. लेकिन 2 घंटा 40 मिनट के अंदर इतना बड़ा जहाज जिसको लोग कहते थे कभी डूब नहीं सकता, 2 घंटा 40 मिनट के अंदर ये जहाज डूब गया। पण इतकं मोठं जहाज जे लोक म्हणत होते की हे कधीच बुडणार नाही, केवळ 2 तास 40 मिनिटांमध्ये पूर्ण बुडून गेलं. ये जहाज बड़ी खूबसूरती के साथ बनाया आणि गया। हे जहाज अतिशय सुंदरतेने बनवलं गेलेलं उस होतं. समय की जो टेक्नोलॉजी थी सब इस जहाज के अंदर बनाई गई आणि थी। त्यावेळेस जे काही तंत्रज्ञान होतं ते सर्व काही या जहाज बनवण्याकरता वापरलं गेलं हर होतं. एक उत्तम से उत्तम बातें इस जहाज के अंदर लगाया आणि था। प्रत्येक एक उत्तमातली गोष्ट या जहाजामध्ये लावली गेली होती. लेकिन फिर भी तरी देखील कि एक कारण की वजह से एका कारणामुळं ये पूरा जहाज जो है इतने डॉलर से बनाया, $7.5 मिलियन से जो बनाया गया था जहाज,
2 घंटा 40 मिनट के अंदर ये जहाज डूब गया। तरी देखील एवढी मोठी लागत लावून $7.5 मिलियन लावून बनवलं गेलेलं जहाज केवळ 2 तास 40 मिनिटांमध्ये पूर्णपणे बुडालं. इसका मतलब ये है याचा अर्थ हा कि हमें अपने जहाज को संभालना है, आम्हाला आमचं जहाज सांभाळायचं कि आहे. जहाज को टक्कर लगने वाली या जहाज को मुसीबत में लाने वाली चीजों से आपको मुझे बचना है. आणि जहाजाला जे आम्ही टक्कर मारणारे किंवा इतर सगळ्या ज्या गोष्टी आहेत जी त्या जहाजाला बुडवल त्यापासून आम्हाला दूर राहायचं आहे. हमें अपने विश्वास रूपी जहाज को जो है संभाल के रखना है आम्हाला आमचं विश्वास रूपी जहाज सांभाळून और ठेवायचं अपने आहे विश्वास में आगे बढ़ना है. आणि आपल्या विश्वासामध्ये पुढे जायचं आहे. विश्वास डूब सकता है. विश्वास बुडू शकतो. सुनिए, आप कितने भी उपास कर लें, कितने भी प्रार्थना कर लें, आप और मैं मानव हैं और कभी ना कभी अपना विश्वास रूपी जहाज डूब सकता है. आणि तुम्ही कितीही उपास आणि प्रार्थना करणारे असा किंवा कसेही असा आम्ही मानव आहोत आणि आमचं विश्वास रूपी जहाज कधी ना कधी बुडणार आहे. इसलिए बाइबल कहती है अपने विश्वास रूपी जहाज को डूबने मत आणि देना. म्हणून बायबल असं सांगतं की आपलं विश्वास रूपी जहाज तुम्ही बुडू देऊ नका. इसलिए यहाँ पे इसलिए लिखा है कि जहाज डूब सकता है. हे याकरता इथं लिहिलेलं आहे कारण की ते जहाज बुडू शकतं. 2 व्यक्तियों के नाम भी यहाँ दिए हैं कि उनका विश्वास रूपी जहाज डूब चुका है. आणि 2 व्यक्तींची नावं या ठिकाणी दिली ज्यांचं विश्वास रूपी जे जहाज आहे ते बुडालं. कैसे डूबता है ये जहाज? आणि हे जहाज कसं बुडतं हमने देखा पिछले हफ्ते में. मागच्या आठवड्यामध्ये आम्ही पाहिलं. पहली बात, हम घमंड के कारण विश्वास रूपी जहाज जो है वो डूब सकता पहिली है. गोष्ट आम्ही पाहिलं की गर्वामुळं आमचं विश्वास रूपी जहाज बुडू शकतं. दूसरी बात हमने देखा खुद की सुंदरता को बचाने के कारण विश्वास रूपी जहाज डूब सकता है. दुसरी गोष्ट आम्ही पाहिली की स्वतःची सुंदरता राखण्याच्या नादामध्ये आमचं विश्वास रूपी जहाज बुडू शकतं. आप पिछले हफ्ते की वीडियो पीछे जाकर आप वीडियो को देख सकते आणि हैं, मागच्या आठवड्यामध्ये व्हिडिओ तुम्ही युट्यूबवर पाहू शकता. क्योंकि मैं आगे जाना चाहता हूँ. कारण मी पुढे जाऊ इच्छितो. चेतावनी मिलने पर भी इस जहाज ने उसको नजरअंदाज कर दिया. आणि चेतावणी मिळाल्यानंतर देखील ह्या जहाजाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. 6 बार इस टाइटैनिक जहाज को चेतावनी मिली है, 6 वेळा या टायटॅनिक जहाजाला बुडण्यापूर्वी चेतावणी दिली गेली. लेकिन फिर भी इसने उन चेतावनियों को नजरअंदाज कर आणि दिया. तरी देखील त्यांनी या चेतावण्यांकडे दुर्लक्ष केलं. और हम जानते हैं कि एक बर्फीले पहाड़ से ये जहाज टकरा गया. आणि आम्हाला माहिती की पुढे जाऊन त्या बर्फाच्या एका जे टेकडी होती त्याला जाऊन हे जहाज धडकलं और ये डूब गया. आणि ते बुडालं. फिर हमने आगे देखा कि खुद पर इन्होंने आत्मविश्वास रखा हुआ था. आणि मग नंतर पुढे आम्ही पाहिलं की स्वतःवर त्यांनी अधिक आत्मविश्वास ठेवला. इनको ऐसा लग रहा था ये जहाज, वो उनका ये स्टेटमेंट था, उनका ये संदेश था, अगर परमेश्वर भी आ जाए तो इस जहाज को कोई डुबा नहीं आणि सकता. हे त्यांचं वक्तव्य होतं की परमेश्वर जरी आला तरी माझं हे जहाज बुडणार नाही. सुनिए, ऐका, हमें अपने 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 चीजों पर भरोसा नहीं करना है. आम्हाला स्वतःच्या गोष्टींवरती भरोसा ठेवायचा हमें नाही. खुद पर निर्भर नहीं रहना है. आम्ही स्वतःवर अवलंबून राहता हम कामा परमेश्वर नये. पर निर्भर होना तर चाहिए. आम्हाला देवावर अवलंबून उसकी राहायचं, ताकद पर निर्भर होना चाहिए. त्याच्या ताकदीवर अवलंबून उसके राहायचंय, अनुग्रह पर हमें निर्भर होना चाहिए. त्याच्या कृपेवर आम्हाला अवलंबून इसलिए हमें राहायचंय. ये कहना चाहिए, आज का दिन यहोवा ने बनाया है, मैं इसमें आनंद करता आणि हूँ. म्हणून आम्ही म्हणायचं की आजचा दिवस यहोवाने बनवलेला आणि मी त्याच्यामध्ये आनंदी आहे. ये किसने बनाया आज का दिन? हे आजचा दिवस कुणी बनवला? मेरे लिए परमेश्वर ने बनाया माझ्याकरता परमेश्वरानं और उसका बनवला अनुग्रह काफी है मुझे जीने के लिए. आणि मला जगण्यासाठी त्याची कृपा पुरेशी आहे. ये हमेशा आपके जीवन के रोज हर एक क्षण ये बोलता रहना आणि चाहिए. आमच्या जीवनाच्या प्रत्येक क्षणी आम्ही हे बोलत असायला अपनी पाहिजे. ताकत पर भरोसा ना करें. आपल्या ताकदीवर भरोसा ठेवू नका. मैंने कई लोगों को देखा है कि बहुत ताकत उनके अंदर थी. मी कितीतरी लोकांना पाहिलं की त्यांच्यामध्ये खूप ताकद होती जिम कर करके अपना बॉडी उन्होंने बनाया था. आणि जिम करून त्यांनी त्यांची बॉडी बनवली होती. लेकिन कुछ घंटों के अंदर, कुछ क्षणों के अंदर उनकी बॉडी पूरी तरह से नाश हो गया. पण काही तासात काही क्षणात त्यांचा शरीर यष्टीचा नाश झाला. लेकिन ये तो अब प्रभु का अनुग्रह है हम पर कि आप और मैं सही सलामत है. कारण हे देवाची कृपा आहे की तुम्ही आणि मी अजूनही सही सलामत इसलिए आहोत. खुद को कभी गौरव नहीं देना. आणि म्हणून स्वतःला कधी गौरव घेऊ ये नका. नहीं कहना ये मेरी ताकत से मिला है, मेरे पास में बहुत बुद्धि थी, बहुत टैलेंट था, इसलिए मैंने ये प्राप्त किया असं है. कधीच म्हणू नका हे मी मिळवलेलं आहे, माझ्या बुद्धीने माझ्या हुशारीने मी हे कमावलंय. ये होशियारी प्रभु ने हमें दी है. ही हुशारी आम्हाला परमेश्वराने ये दिली. बुद्धि प्रभु ने हमें दी ही है. बुद्धी देवानं दिलेली ये आहे. ज्ञान हमें प्रभु ने दिया हे है. ज्ञान देवानं ये दिलेलं आहे. वरदान हमें परमेश्वर ने दिया हे है. वरदान देवाकडून आहे. जो भी मेरे पास में है, जे काही माझ्याकडे आहे हर एक चीज से परमेश्वर को महिमा मिले. प्रत्येक गोष्टीने परमेश्वरालाच महिमा मिळावी. लेकिन ये लोग अपने खुद को महिमा देना चाहते पण हे थे. लोक स्वतःला महिमा देऊ इच्छित और होते. जो खुद को महिमा देना चाहते आणि हैं, जेव्हा ते स्वतःला महिमा देऊ इच्छित होते, जब खुद को महिमा देते हैं जेव्हा स्वतःला महिमा देतो तो डूबने के लिए टाइम नहीं लगेगा. तेव्हा बुडायला वेळ लागणार 2 नाही. घंटा 40 मिनट काफी हो गया. 2 तास 40 मिनिटं पुष्कळ झाले. अब हम आगे देखेंगे आता आम्ही पुढे पाहणार आहोत और एक चीज को हम आज एक चीज को और आगे लेकर जाएंगे. आणि आणखी एक गोष्ट आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत. विश्वास रूपी जहाज डूब सकता है विश्वास रूपी जहाज बुडू शकतं अगर हम छोटे
बातों को नजरअंदाज कर जर देंगे आम्ही छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं. एक जर्मन शिप ने टाइटैनिक को चेतावनी भेजा. आणि एका जर्मन जहाजानं त्या टायटॅनिक जहाजाला चेतावणी पाठवली 6 बार उसको चेतावनी दी जाती है अलग अलग जहाजों के द्वारा. आणि वेगवेगळ्या जहाजांच्या द्वारे 6 वेळा या टायटॅनिक जहाजाला चेतावणी दिली वो जाते. कहते हैं ते म्हणतात हम इस रास्ते से गुजरे हैं, आम्ही या रस्त्याने गेलेलो आहोत. यहाँ पर बड़े बड़े पहाड़, बर्फों के पहाड़ हैं. त्या ठिकाणी जहाज बर्फाच्या मोठमोठ्या टेकड्या अब आहेत सावधानी से इसको चलाना. आणि तुम्ही सावधानीने जा. लेकिन इन्होंने उस आइसबर्ग को जो बर्फीला पहाड़ है उसको नजरअंदाज कर पण दिया. यांनी त्या बर्फाच्या टेकड्यांकडे दुर्लक्ष केलं. समुद्र के ऊपर जो बर्फ का पहाड़ है वो छोटा सा दिखाई देता है, कारण समुद्रावरती तो जो बर्फाची ती जी टेकडी आहे ती छोटी दिसते. लेकिन जब जितना ऊपर वो पहाड़ है ना उससे कई गुना वो नीचे होता है. कारण जितका वर तो दिसतो तिथे कितीतरी अधिक तरीने ते खाली असतं. जितना ऊपर है ना उससे कई गुना वो बर्फ का पहाड़ नीचे होता है, आणि जितका तो वर दिसतो कितीतरी अधिक पटीने तो खाली जो असतो, पानी के अंदर है. जो पाण्याच्या उसके आतमध्ये अंदर से उसके से नुकसान हो सकता आणि है. त्याच्यामुळे नुकसान होऊ जो शकतं. दिखता नहीं जे दिसत नाही वो बहुत बार चीजों को क्षतिग्रस्त कर सकता है. ते नुकसान. बऱ्याच वेळा त्या गोष्टींना नुकसान पोहोचवू जो शकतं. दिखता नहीं है, जे दिसत नाही जो दिखता नहीं जे है दिसत नाही. लेकिन वास्तव में है, पण त्या ठिकाणी ते आहे वो नुकसान पहुंचा सकता है. ते आम्हाला नुकसान पोहोचू इसलिए शकतं. जीवन के अंदर छोटे छोटे पाप हमें भले ही दिखाई ना दे लेकिन हमारे पूरे जिंदगी को बर्बाद कर सकते म्हणून हैं. आमच्या जीवनामध्ये छोटी छोटी पाप कदाचित ते कधी आम्हाला दिसत नाही, परंतु आमच्या जीवनाला मोठं नुकसान ते पोहोचवू हमारे शकतात विश्वास रूपी जहाज को डुबा सकते हैं. आणि आमच्या विश्वास रूपी जहाजाला बुडवू शकतात. इसलिए विश्वास रूपी जहाज को डुबा सकता है हमारे छोटे छोटे पापों को अगर नजरअंदाज हमने किया. आणि म्हणून आमच्या छोट्या छोट्या पापांकडे जर आम्ही दुर्लक्ष केलं तर आमचं विश्वास रूपी जहाज बुडू शकतं. कभी नजरअंदाज नहीं करना छोटे पापों को. आणि म्हणून छोट्या छोट्या पापांकडे कधी दुर्लक्ष करू नका. जैसे हम बाइबल में लिखा श्रेष्ठ गीत 2 अध्याय 15 वचन के अंदर, गीत रत्न के अंदर, जसं गीतरत्न याचा 2 अध्याय आणि 15 वचनामध्ये लिहिलेलं कि जो आहे छोटी लोमड़ियां हैं जो तेरे दाग की बारियों को खत्म करती हैं उनको पकड़ लेना है. जे हे छोटे छोटे कोल्हे आहेत जे तुझ्या द्राक्षाच्या मळ्यांची नासाडी करतात त्याला पकडायचं. तेरे बाग के अंदर फूल लगे हुए हैं. तुझ्या बागेमध्ये फुलं लागलेली तू आहेत. आशीर्वादित होने वाला तू है. आशीर्वादित तू होणार आहे. आशीष प्राप्त करने वाला है. आणि तू आशीर्वाद मिळवणार आहे. संभाल सांभाळ. अपने दाग की बारियों को संभाल. आपल्या द्राक्षाच्या मळ्याला सांभाळ. छोटी छोटी लोमड़ियां इसके अंदर घुसकर तेरे बारियों के फूलों को खत्म कर सकती आणि हैं, हे लहान लहान कोल्हे त्यामध्ये घुसून तुझी ती द्राक्षाच्या मळाची नासधूस करू जिसकी शकते. वजह से तेरा विश्वास रूपी जो जहाज है वो क्षतिग्रस्त हो सकता है. जेणेकरून तुझं जे विश्वास रूपी जहाज आहे त्याला धोका पोहोचू शकतो. इसलिए जीवन के अंदर छोटे छोटे पापों को नजरअंदाज ना करें. आणि म्हणून जीवनामध्ये घडणाऱ्या छोट्या छोट्या पापांकडे दुर्लक्ष करू नका. एक छोटे से पाप को नजरअंदाज किया लूत ने. एका छोट्याशा पापाकडे दुर्लक्ष केलं लोटानं. वो अब्राहम से अलग हो गया तो अब्रामापासून वेगळा झाला और अब्राहम से कहा कि मैं अलग जाना चाहता हूं. आणि अब्रामाला म्हटला की मी वेगळा जाऊ इच्छितो. अब्राहम ने कहा ठीक है आप चले जाएं अब्राम म्हटला ठीक आहे तू जा और तू जो जमीन चाहता है तू ले लेना. आणि जी जागा तुला हवी जमीन हवी ती तू घे. लूत उठा लोट उठला और उसने नजर उठाकर देखा. आणि त्यांनी नजर वर करून पाहिलं. बाइबल कहती है बायबल सांगतं उसने हरी हरी जो घास वाली जो जगह थी उसको उसकी लालच किया. आणि त्यांनी जे हिरवागार गवताचा प्रदेश होता त्याची निवड केली. बाइबल कहती है बायबल सांग जो उसने देखा था त्यांनी जे पाहिलं वो होतं यहोवा की वाटिका के समान उसको दिखाई ते दिया. यहोवाच्या बागे समान त्याला दिसलं. लेकिन वो यहोवा की बाग नहीं थी, पण ती यहोवाची बाग वो नव्हती. उसके समान दिखाई दे रही थी, पण त्या समान ती दिसत होती. लेकिन वो खतरनाक थी. पण ती धोकादायक जहाँ होती. पे वो जहाँ पे वो जाना जाता ज्या था ठिकाणी त्याला जायचं वो होतं सदोम और गमोरा था. ते सदम आणि गमोरा और होतं. उसके 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 साइड में आकर उसने अपने तंबू को गाड़ आणि दिया. त्याच्या बाजूला येऊन त्याने आपले तंबू टाकले. बाइबल कहती है बायबल सांग उसने चुना है, त्याने निवडलंय. उसने खुद चुना है आणि स्वतः जो उसको निवडलंय. दिखाई दे रही जे थी. त्याला दिसत उसको होतं ऐसा लग रहा था कि ये मेरे फायदे के लिए है. आणि त्याला असं वाटत हे माझ्या फायद्याचं आहे. उसको ऐसा लग रहा था कि इसके ऊपर मेरे जो गाय बैल जो भी लोग हैं उसके ऊपर निर्भर आणि रहेंगे. त्याला असं वाटलं की माझी गाय म्हशी जे काही आहेत बैल आहेत ते त्याच्यावर अवलंबून राहत. उसने उसकी ओर नजर उठाई, आणि त्याच्याकडे नजर केली उसने यहोवा की ओर नजर नहीं आणि उठाई यहोवाकडे नजर नाही लावली. और वो छोटी सी गलती कर दिया आणि उसने. एक छोटीशी चूक त्याच्याकडून झाली. उसकी गलती क्या थी? आणि त्याची चूक काय होती? उसने खुद चुन लिया उस जगह को जो नहीं चुनना था. त्यांनी स्वतःहून ती जागा निवडली जी त्याला निवडायची नव्हती. और बाइबल कहती है आणि बायबल सांगतं सदोम के लोग जो हैं यहोवा के लेखे में दुष्ट थे, आणि सदोमचे जे लोक होते ते यहोवाच्या दृष्टीने दुष्ट थे.
दुष्ट होते, पापी थे पापी होते यहोवा की दृष्टि में, यहोवाच्या दृष्टीने. लेकिन इसने वहीं पर अपना तंबू गाड़ दिया. पण त्या ठिकाणीच याने जाऊन तंबू गाडले इसको उसके किनारे पे तंबू गाड़ा. आणि त्याच्या बाजूला किनाऱ्यावरती तंबू गाडले. लेकिन कुछ समय के बाद में पण काही कालांतरानं जहाँ पे तंबू गाड़ा हुआ ज्या था ठिकाणी ते तंबू गाडलेले उसके होते चारों ओर एक बड़े सा शहर उत्पन्न हो गया. त्याच्या आजूबाजूला एक मोठं शहर निर्माण उसको झालं. समझ में भी नहीं आया कब मैं पापियों के बीच में मैं आ गया. आणि त्याला कळून देखील आलं नाही की मी कधी पापी लोकांमध्ये वस्ती करू लागलो. एक छोटी सी गलती एक छोटीशी चूक हमारे जीवन को बर्बाद कर सकती आमचं है. जीवन उद्ध्वस्त करू शकते. एक छोटी सी गलती एक छोटीशी चूक हमारे जहाज को डुबा सकती है. आमचं जहाज बुडवू शकते. इसे संभालना है. आणि म्हणून अपने सांभाळायचं, विश्वास रूपी जहाज को संभालना है. आमचं विश्वास रूपी जहाज सांभाळायचं. किसी भी लोगों के वजह से अपने विश्वास रूपी जहाज को डूबने नहीं देना. कुठल्याही लोकांमुळे आपलं विश्वास रूपी जहाज बुडू द्यायचं नाही. अपने अपने इसलिए बाइबल कहते हैं पृथ्वी की बातों पर नहीं स्वर्गीय बातों पर मन आणि म्हणून लगाना है. बायबल असं सांगतं की या जगातल्या गोष्टी पृथ्वीवरच्या गोष्टींकडे नाही तर स्वर्गाकडे आपली दृष्टी लावा. एक छोटा सा पहाड़ एक छोटीशी टेकडी पूरे टाइटैनिक जहाज को डुबा दिया. पूर्ण टायटॅनिक जहाज त्याने बुडवलं. पूरे टाइटैनिक जहाज को खत्म कर दिया. पूर्ण ते टायटॅनिक जहाज उनको उद्ध्वस्त. सहज लग रहा था. त्यांना सहज वाटत होतं, ऐसा लग रहा था कि आराम से पार हो जाएंगे. असं वाटत होतं सहज आपण पार जाऊ. उसको उन्होंने नजरअंदाज किया. त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. सुनिए, ऐका, कोई भी छोटे छोटे बातों को नजरअंदाज नहीं करना कुठल्याही लहान सहान गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका जिससे मेरे पाप खत्म हो जाए, जिससे मेरा विश्वास खत्म हो जाए. ज्यामुळे माझा विश्वास संपेल. इससे छोटी छोटी बातों को नजरअंदाज नहीं आणि करना. अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू एक नका. बार राजा दाऊद एकदा दावीद राजा वो छत पर घूम रहा है. तो त्याच्या छतावरती फिरत आहे, वो आराम कर रहा है. आराम वो करत आहे टहल रहा है. आणि तो फेऱ्या मारत एक आहे. छोटी सी गलती उससे हुई. आणि एक छोटीशी चूक त्याच्याकडून क्या झाली. गलती हुई? काय हो जब वो झाली? छत पर घूम रहा था जेव्हा तो छतावर फिरत एक होता, स्त्री को उसने नहाते हुए देखा एका स्त्रीला त्याने आंघोळ करताना पाहिलं और उसकी वजह से आणि त्यामुळे वो पूरी तरह से अपने पाप में डूब तो गया. पूर्णपणे पापात बुडाला. एक छोटी सी गलती एक छोटीशी चूक. उसे नजरअंदाज करना चाहिए था. त्याला दुर्लक्ष करायला हवं जो होतं. छत पर घूम रहा था जो त्या छतावर जब फिरत होता, उसको दिखाई दिया जेव्हा त्याला दिसलं तो उसे नीचे उतर कर आना चाहिए था. त्यांनी खाली उतरून यायला पाहिजे अपने होतं. अपने रूम में जाना चाहिए था. आपल्या खोलीत जायला पाहिजे लेकिन वो होतं. वहां पर खड़ा हुआ देखता रहा पण त्या ठिकाणी उभा राहून तो पाहत राहिला. और जैसा जैसा वो देखता रहा आणि जसं तो पाहत राहिला उसका विश्वास जो है वो खत्म होता त्याचा गया विश्वास संपत गेला और वो पाप में डूब आणि गया. तो पापामध्ये बुडाला. सुनिए, ऐका, जब भी ऐसी चीजें जो हमारे विश्वास को खत्म करती हैं आणि जो अगर हमें लगे कि ये खत्म हो रहा है मेरा विश्वास वहां से निकल जाए. जेव्हा आम्हाला असं वाटतं की याद्वारे माझा विश्वास संपत आहे, त्या क्षणी तिथून तुम्ही निघून बाजूला व्हा. वहां पे रुके ना, तिथे थांबू नका, नहीं तो विश्वास के जहाज को डुबा देगा. नाहीतर तुमचं विश्वास रूपी जहाज ते बुडवून टाकेल. सुनिए, ऐका, विश्वास ऐसी एक चीज है विश्वास एक अशी गोष्ट आहे जिससे परमेश्वर प्रसन्न होता है ज्यामुळे परमेश्वर प्रसन्न और होतो असंभव बातें आणि असंभव गोष्टी संभव होती हैं. संभव होतात. ये वो विश्वास है. हा तो विश्वास आहे. विश्वास वो है विश्वास तो आहे जो जिससे हम परमेश्वर की महिमा को देख सकते हैं. ज्याद्वारे आम्ही परमेश्वराची महिमा पाहू शकतो. इसलिए विश्वास को खोना नहीं आणि है. म्हणून विश्वास कधीच गमवायचा नाही. विश्वास डूब सकता है. विश्वास बुडू शकतो. पड़ोसी को बोलना विश्वास डूब सकता है. जोर से बोले, हाथ में हाथ डाल के, विश्वास को डूबने मत दो. विश्वास को डूबने मत दो. कौन है डुबाने वाला? बुडवणारा कोण आहे? हम खुद हैं. आम्ही स्वतः आहोत. हम खुद हैं. आम्ही स्वतः हम खुद हैं. आम्ही स्वतः हमारे खुद की वजह से ये विश्वास रूपी जहाज डूब सकता है. आमच्या स्वतःमुळेच हे विश्वास रूपी जहाज बुडू शकतं. अगर विश्वास रूपी जहाज और एक चीज से डूब सकता है कि अगर आत्मिक जीवन में जागरूक ना रहे. आणि आणखी एका गोष्टीमुळे आमचं विश्वास रूपी जहाज बुडू शकतो जेव्हा आम्ही आत्मिक दृष्ट्या जागृत अगर राहत नाही. आत्मिक जीवन में जागरूक नहीं रहेंगे आमच्या आत्मिक जीवनामध्ये जर आम्ही जागृत राहिलो नाही हमारा विश्वास रूपी जहाज डूब तर जाएगा. आमचा विश्वास रूपी जहाज बुडू शकतं. सुनिए, ऐका, इस टाइटैनिक जहाज ने उस आइसबर्ग को, जो बर्फीले पहाड़ थे, उनको सामने नजर आ रहा था. आणि ज्या हे टायटॅनिक जहाज आहे त्यांना ते बर्फाचे ज्या टेकड्या होत्या समोर दिसत होत्या. लेकिन 37 सेकंड के अंदर, पण 37 सेकंदांमध्ये 37 सेकंड के अंदर 37 सेकंदांमध्ये ये जहाज उस बर्फीले पहाड़ से टकरा हे गया. जहाज त्या बर्फाच्या टेकडीला जाऊन धडकलं. जब आइसबर्ग दिखाई दिया, जेव्हा त्यांना तो डोंगर दिसला जब बर्फाचा, उन्होंने बर्फ के पहाड़ को देखा, त्या बर्फाचा पहाड जेव्हा त्यांनी पाहिला, उनको एक्शन करने के लिए 37 सेकंड बचा था. त्यांच्याकडे त्याच्या विरोधात काही ऍक्शन घेण्यासाठी फक्त 37 सेकंद उरले और ये होते. 37 सेकंड थे ना, उनके लिए पर्याप्त नहीं थे. आणि हे जे 37 सेकंद होते ते वाचण्यासाठी त्यांना पुरेसे नव्हते. जब बर्फीले पहाड़ को देखा, आणि जेव्हा त्यांनी ते बर्फाचा पहाड पाहिला, जो फर्स्ट ऑफिसर था, जो पहिला त्यांचा जो ऑफिसर जब होता, उसने देखा जेव्हा त्यांनी पाहिलं तो उसे लेफ्ट मोड़ने का
और इंजन रूम में इंजन को रिवर्स चलाने का ऑर्डर दिया गया। तेव्हा त्यांनी डाव्या बाजूला वळा आणि इंजिन रूम मध्ये जाऊन इंजिन मागे घेण्याचा सल्ला दिला. अगर 30 सेकंड पहले ये पता होता आणि 30 सेकंद अगोदर जर हे माहित असतं तो ये जहाज बच जाता, तर कदाचित हे जहाज वाचलं असतं. लेकिन उन्होंने 37 सेकंड के अंदर उस पहाड़ को देखा है। परंतु 37 सेकंद राहिलेले असताना त्यांनी तो पहाड समोर पाहिला. रात 11:40 पर रात्री 11:40 टाइटैनिक जोरदार झटका उस बर्फीले पहाड़ से लग गया आणि त्या टायटॅनिकची जोरदार धडक त्या बर्फाच्या पहाडाला झाली और वो आइसबर्ग से टकरा गया आणि त्याला त्याची धडक झाली. और इतनी जोर से धड़क थी आणि ती धडक एवढं जोरात होती, जो हिमकंड के जो बर्फ के जो टुकड़े थे इस जहाज के अंदर घुस ते गए। बर्फाचे तुकडे जहाजामध्ये घुसले. सुनिए ऐका सुनिए, ऐका, जब कैप्टन को जानकारी मिली जेव्हा कॅप्टनला माहिती मिळाली बहुत देर हो चुकी थी, वेळ होऊन गेला होता. 37 सेकंड बचा हुआ था। 37 सेकंद उरलेले होते. जानकारी जब उनको मिली जेव्हा त्यांना ती माहिती मिळाली तब एक्शन में पूरी टीम आ गई, तेव्हा त्यावेळेस संपूर्ण जी टीम आहे ती कार्यशील झाली. उनको ऑर्डर दिया गया त्यांना ऑर्डर दिली गेली, जहाज को घुमाइए जहाज वळवा और इंजन को रिवर्स में लेकर जाएं, आणि ते इंजिन आहे ते रिव्हर्स घ्या, मागे घ्या. लेकिन उनको समय नहीं मिला। पण त्यांना वेळच मिळाला नाही. रफ्तार इतनी तेज थी त्याचा वेग एवढा जास्त होता कि उसको मोड़ना उनके लिए एक बड़ी समस्या निर्माण हो आणि गई। म्हणून त्या जहाजाला त्या क्षणाला वळवणं त्यांच्यासाठी फार अवघड होतं. इतनी रफ्तार इतनी तेज थी आणि त्याचा जो वेग एवढा जास्त होता वो मोड़ नहीं पाए की ते वळवू शकले नाहीत और ये टकरा गए। आणि ते त्या ठिकाणी त्यांची धडक झाली. क्यों ऐसा हुआ? असं का झालं? ऐसा क्यों हुआ? असं का झालं? क्योंकि देर हो चुकी थी, कारण वेळ होऊन गेली होती. सामने वाले पहाड़ को देखने के लिए देर हो चुकी थी। समोरचा पहाड पाहण्यासाठी त्यांना वेळ लागला. मैं आपसे कहना चाहता मी हूँ, तुम्हाला सांगू इच्छितो, आत्मिक जीवन में जागरूक रहें। आत्मिक जीवनामध्ये जागृत रहा. आत्मिक जीवन में जागरूक रहें। आत्मिक जीवनात जागृत रहा. अगर आत्मिक जीवन में जागरूक नहीं रहेंगे, आत्मिक जीवनामध्ये जागृत नाही राहिला, देर हो चुकी होगी, वेळ झाली असेल, देर हो जाएगी, उशीर झाला असेल, परमेश्वर अपने 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 दरवाजों को बंद कर देगा। परमेश्वर त्याचे दरवाजे बंद करेल. 10 कुमारियों का उदाहरण देखते हैं। 10 कुमारांचं उदाहरण आम्हाला ठाऊक आहे. 10 की 10 तैयार थी, 10च्या 10 तयार होत्या. परमेश्वर आने वाला था, परमेश्वर येणार होता, लेकिन परमेश्वर को आने में देर हो गई पण देवाला यायला वेळ झाला और ये 10 की 10 सो गई। आणि हे 10च्या 10 झोपल्या मध्य रात में तुतारी बजी, आणि मध्यरात्री तुतारीचा नाद दूल्हा आ गया, दूल्हा आ गया, दूल्हा आ गया वर आलेला आहे, वर आलेला और आहे. सब उठे। आणि सर्व उठले. 10 की 10 कुमारियां उठी, 10च्या 10 कुमाऱ्या उठल्या उन्होंने तैयारी शुरू आणि की, तयारी सुरू लेकिन केली. जो 5 कुमारी थी पण ज्या 5 कुमारी होत्या उनको देर हो चुके थे, देर हो गई त्यांना उनको, उशीर झाला, उनके पास में तेल खत्म हो गया। त्यांच्याकडचं तेल संपलं ये भागती भी 5 कुमारियों के पास में आई। आणि हे पळत त्या 5 कुमारांकडे आल्या. आपके पास में तेल है तो हमें दे दो, तुमच्याकडे तेल असेल तर आम्हाला हमें दे दो। आम्हाला द्या. उसको कुमारी कहती है, आणि त्या कुमाऱ्या म्हणतात, हमारे पास में इतना तेल नहीं है, आमच्याकडे एवढं तेल नाही, आप जाइए बाजार में जाइए लेकर आ तुम्ही जाइए। जाऊन बाजारातून घेऊन या. ये 5 कुमारी चली गई, या 5 कुमाऱ्या गेल्या. बाइबल कहती है बायबल सांगतो तुतारी बजी तुतारी वाजली और दूल्हा आ गया। आणि वर आला. जो तैयार थी जे तयार होत्या वो यीशु के साथ में निकल त्या गए। वरासोबत निघून गेल्या. बाइबल कहती है बायबल सांगतं, जब ये 5 कुमारी आई जेव्हा ह्या 5 कुमाऱ्या आल्या तब तक दरवाजा बंद हो चुका था। तोपर्यंत दरवाजा बंद इन्होंने झाला. दरवाजा खटखटाया, त्यांनी दरवाजा वाजवला, बहुत कोशिश की, खूप प्रयत्न देर केले, हो चुकी थी। उशीर झाला होता. यीशु बोलता है येशू म्हणतो, अब देर हो चुकी है, आता उशीर अब झाला. देर हो चुकी है। आता उशीर इसलिए झाला. बाइबल कहती है पण बायबल सांगतो, जागरूक रहे, जागृत रहा. तुम नहीं जानते कि वो समय वो घड़ी कब आ तुम्हाला जाएगी। नाही माहिती वेळ ती घटका कधी येईल. अपने आत्मिक जीवन को जागरूक रखें, आपला आत्मिक जीवन जागृत ठेवा, इतने भी देर ना हो जाए उशीर होऊ नये. मेरा विश्वास रूपी जहाज जो है वो बर्फ से टकरा कर चूर चूर हो जाए। माझा विश्वास रूपी जहाज त्या बर्फाला धडकून उद्ध्वस्त होऊ नये. हमारे विश्वास रूप जहाज को डूबने नहीं देना। आमचं विश्वास रूपी जहाज आम्हाला बुडू द्यायचं किसी नाही. भी कारणवश हमारा जहाज डूबना नहीं चाहिए। कोणत्याही कारणाने आमचं जहाज बुडता कामा नये. संभालें, सांभाळा, अपने आत्मिक जीवन को संभालें। आपलं आत्मिक जीवन सांभाळा. कौन सी बात मेरे आत्मिक जीवन को ठंडा करती है, कुठली अशी गोष्ट आहे जी माझं आत्मिक जीवन थंडावते, वो बात को देखना है, ती गोष्ट पाहायची, नजरअंदाज नहीं करना, दुर्लक्ष नाही करायचं. नहीं तो 35 से 37 सेकंड के अंदर जहाज खत्म हो जाएगा, नाहीतर 35-37 सेकंदांमध्ये जहाज बुडून जाईल, टाइम नहीं मिलेगा। वेळ मिळणार नाही. इसलिए बाइबल कहती है बायबल सांगतं, दूसरे के समान सोते ना रहें। त्या दुसऱ्यांसमान झोपेत राहू नका. फर्स्ट थिस्सलुनी 5 अध्याय 6 वचन आणि में पहिला थेसलोनिकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि 6व्या वचनामध्ये, जागते रहो, जागृत रहा, सावधान रहें, सावधान रहा, दूसरे के समान सोते ना रहें। दुसऱ्यांसमान झोपेत राहू नका. बातें अगर देखना है, हमें सामने देखना है। आम्हाला पुढे पाहायचंय.
लूक इसका 12:35 से 40 वचन भी कहता है, लूक याचा 12वा अध्याय 35 से 40 वचन सांगतो, तैयार रहो, तयार रहा, तैयार हो, तैयार रहा. क्योंकि जिस घड़ी तुम सोचते भी नहीं उसी घड़ी मनुष्य का पुत्र आ जाएगा, कारण त्यावेळी तुम्ही विचारही करत नाही अशा समय मनुष्याचा पुत्र येईल वो हमें ले जाएगा. आणि आम्हाला घेऊन जाईल. घड़ी जल्दी समय आ रहा है. ती घटका जवळ येत आहे. अपने विश्वास रूपी जहाज को डूबने मत आपलं देना, विश्वास रूपी जहाज बुडू देऊ नका. नहीं तो अगर देर हो गई जर उशीर झाला शायद हम पीछे रह जाएंगे. कदाचित आम्ही हम मागे राहू. कितना भी दरवाजा खटखटाने मग की आम्ही कोशिश करेंगे, कितीही दार वाजवण्याचा प्रयत्न हमारे लिए केला दरवाजा नहीं खुलेगा, आमच्यासाठी ते दार उघडणार नाही. हमारे लिए दरवाजा नहीं खुलेगा. आमच्यासाठी दार उघडणार नाही. यीशु ने कहा मैं आपके लिए दरवाजा नहीं खोल सकता. येशू म्हणेल मी तुमच्यासाठी दरवाजा नाही उघडू पूरे शकत. पूरे पूरे जिंदगी भर हम आराधना करते रहे, पूरे जिंदगी भर प्रभु की सेवा करते रहे, लेकिन एक समय आखिर का घटका अगर हम पाप में अपने जीवन को जीते हैं, नजरअंदाज किया अपने आत्मिक जीवन को, और कुछ क्षण के अंदर हमारे जीवन को खो देंगे हम. आयुष्यभर आम्ही सेवा केली, आराधना केली, पण ती घटका जवळ येत असताना एक छोटीशी चूक आमच्या हातून घडली आणि उशीर झाला तर त्याचा काही फायदा राहणार नाही. 35 सेकंड लगे, 37 सेकंड पण 37 सेकंद लागले फक्त सामने वाले पहाड़ को देखने के लिए. समोरचं ते पहाड पाहण्यासाठी. तब तक भाई देर हो चुकी थी. तोपर्यंत उशीर झाला होता. अभी भी समय हमारे पास में. अजूनही आमच्याकडे वेळ आहे. पश्चाताप करके प्रभु की ओर मुड़ जाएं पश्चाताप करा आणि देवाकडे वळा और अपने विश्वास रूपी जहाज को संभाल लें. आणि आपलं विश्वास रूपी जहाज सांभाळा. बाइबल कहती है, बायबल सांगतं मत्ती 24 अध्याय 42 और 44 वचन के अंदर, मत्ती 24 याचा 42 ते 44 वचन, जागृत रहो जागृत राहा, क्योंकि तुम नहीं जानते कि तुम्हारा प्रभु किस दिन आएगा. कारण तुम्हाला नाही ठाऊक की तुमचा प्रभू कधी येईल, कब आएगा? कधी येईल. मार्कुस 13 अध्याय 35 से लेकर 37 वचन कहता है, मार्क याचा 13वा अध्याय 35 ते 37 मैं वचन, तुमसे कहता हूँ, मी तुम्हाला सांगतो, सबसे कहता हूँ, सर्वांना सांगतो, जागते रहो, जागृत राहा, जागते रहो. जागृत राहा. पड़ोसी को बोलना जागते रहो. हाँ, हालांकि बोलो जागते रहो, कहीं देर ना हो जाए. जोर से बोलना भाई, कहीं देर ना हो जाए. टकराने के लिए टाइम नहीं लगता, धडकायला वेळ नाही लागत, धड़कने के लिए टाइम नहीं लगता, धडकायला वेळ लागत नाही. और धड़क होने वाली है, एकदम होने वाली है, घूमने का चांस भी नहीं मिलेगा. आणि धडक आता होणार आहे तुम्हाला कळलं जरी, पण वळायची वेळ मिळणार नाही, तब देर हो जाएगी. कारण तेव्हा उशीर झालेला असेल. देर नहीं करना, उशीर करू नका. अपने आत्मिक जीवन को जागृत रखना, आपलं आत्मिक जीवन जागृत ठेवा, नहीं तो विश्वास रूपी जहाज डूब जाए. नाही तर विश्वास रूपी जहाज बुडून और जाईल. एक कारण है, आणखी एक कारण आहे, अपनी रफ्तार को अगर ठीक से नहीं रखेंगे आपला वेग जर नीट सांभाळला नाही तो जहाज डूब जाएगा, तर ते जहाज बुडेल, खत्म हो जाएगा. संपेल. इसलिए अपनी रफ्तार को ठीक से रखना आणि है. म्हणून आपला वेग व्यवस्थित ठेवा. हम जानते हैं कि कई एक्सीडेंट क्यों होते हैं. मग आपल्याला माहिती की ऍक्सिडेंट जास्त करून कशामुळे होतात. आप अगर बॉम्बे हाईवे पर देखें कि बॉम्बे पुणे मुंबई पुणे हाईवे पर ज्यादा एक्सीडेंट क्यों होते आणि हैं? मुंबई पुणे हायवेवर जास्त ऍक्सिडेंट्स का होतात? रफ्तार की वजह से. वेगामुळे. इतने रफ्तार से वो चलाते हैं कि टायर फूट जाते हैं या उनका बैलेंस ठीक से नहीं होता. आणि एवढा वेगामध्ये ते असतात की त्यांचे टायर फुटतात किंवा त्यांचं बॅलन्सिंग राहत नाही. और ये जहाज भी रफ्तार में कम नहीं था. आणि हे जहाज देखील वेगाला कमी नव्हतं. रात 11 बजे तक कैप्टन स्मिथ ने टाइटैनिक को धीमा नहीं किया. कैप्टन स्मिथ. आणि रात्री 11 वाजता देखील त्यांनी त्याचा जो वेग होता कॅप्टन स्मिथनी तो कमी केला नाही. क्यों मालूम है? का माहितीये का? क्योंकि इसका बनाने वाला जो मालिक था कारण ना, याचा बनवणारा जो मालक होता उसने आग्रह किया त्याने आग्रह केला कि इसको एक दिन पहले हमें जहाज को पहुंचाना है, की ह्या जहाजाला त्याच्या वेळेच्या एक दिवस अगोदर पोहोचवायचं, जिससे हमें अखबारों में सुर्खियों में आना है, ज्यामुळे आम्हाला वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्धी मिळेल, पेपर में न्यूज में हमारी खबर छपना है. आणि पेपरमध्ये आणि बातम्यांमध्ये आमच्या विषयीच्या बातम्या छापल्या जातील. उस समय इस टाइटैनिक को काफी चेतावनी मिलती है. आणि या वेळेला त्या टायटॅनिकला बऱ्याचशा चेतावण्या आप मिळतात. अपनी रफ्तार को कम करें, धीमा करें, क्योंकि आगे बड़े बड़े पहाड़ बर्फ के हैं. तुम्ही तुमचा वेग कमी करा, कारण पुढे जाऊन मोठमोठे बर्फाचे डोंगर आहेत. लेकिन इस कैप्टन ने उनका नहीं सुना, पण या कॅप्टनने त्यांचं ऐकलं नाही. और ये जहाज प्रति घंटा 43 किलोमीटर की रफ्तार से ये भाग रहा था. आणि प्रत्येक ते ताशी 43 किलोमीटरच्या वेगाने हे जहाज धावत होतं. 7 दिन की यात्रा को 6 दिन में खत्म करना था. 7 दिवसाचा प्रवास 6 दिवसामध्ये संपवायचा क्यों होता. मालूम है? का माहितीये का? क्योंकि इनको उस समय एक अवार्ड दिया जाता था, कारण की त्यावेळेला त्यांना एक बक्षीस दिलं क्योंकि जायचं. वो उस जगह से अगर कोई जल्दी निकलता है तो एक
ब्लू बैंड बोलकर एक अवार्ड मिलता था, ये उनको जीतना था. आणि तिथून जर लवकर ते पोहोचले तर त्यांना ब्लू बँड नावाचं एक जे बक्षीस होतं, पारितोषिक होतं, ते मिळत ये होतं उसको पाना चाहते थे. आणि ते त्यांना मिळवायचं होतं. इसलिए अब उनको मालूम होने के बावजूद भी इन्होंने अपनी रफ्तार कम ना करते हुए रफ्तार को तेज रखा. आणि धोका जाणून असूनही त्यांनी तो वेग कमी केला नाही, तर आपला वेग त्यांनी वाढवला. सुनिए, ऐका, और इतना तेज तेज था वो जहाज कि सामने उनको अंधेरे के समय, रात के समय वो बर्फ का पहाड़ उनको दिखाई आणि नहीं दिया. एवढा वेगामध्ये ते जहाज होतं जेणेकरून त्यांना रात्रीच्या अंधारामध्ये तो बर्फाचा पहाड दिसला नाही. उनके क्रू मेंबर कहते हैं, उनके लोग कहते थे, त्यांचे लोक म्हणत होते अगर 30 सेकंड पहले हमें ये जहाज दिख जाता, 30 ये पहाड़ दिख जाता, 30 सेकंद अगोदर जर आम्हाला हा बर्फाचा पहाड दिसला तो हम असता बच जाते. तर आम्ही वाचलो असतो. अंधेरा था, अंधार होता वो अंधेरे में इनको कुछ दिखा नहीं. आणि त्या अंधारामध्ये त्यांना काही दिसलं नाही, रफ्तार इतनी तेज थी, कारण की त्यांचा वेग एवढा होता. जब दिखा जेव्हा ते दिसलं तब उनके पास में समय नहीं था. त्यावेळेस त्यांच्याकडे वेळ नव्हता. सुनिए, ऐका, इतना भी तेज ना दौड़े एवढं पण वेगात धावू नका कि सामने का कुछ दिखाई ना दे. की समोरचं काही दिसणारच नाही. सुनिए, ऐका, आराम से अपनी अपनी गति को रखें, गति को रखें, अपनी गति को, रफ्तार को रखें. आपली गती, आपली जो वेग आहे तो सावकाश ठेवा. कुछ लोग इतना दौड़ना चाहते हैं काही लोकांना एवढं धावायचं आहे कि सब कुछ सब कुछ कुछ घंटों में, कुछ मिनटों में प्राप्त करना चाहते हैं. सर्व काही एका तासात, काही काही क्षणांमध्ये त्यांना मिळवायचंय. नए सेवकों की तो इतनी रफ्तार है, आणि- नए जो सेवक बनते हैं, नए सेवक जो आणि बनते हैं, नवीन नवीन जे सेवक कार्य सुरू करतात, उनकी सेवक रफ्तार बनतात, इतनी तेज है, त्यांचा वेग एवढा जास्त आहे, पता नहीं क्या कर रहे हैं और क्या क्या पा रहे हैं. माहितच नाही काय करतात आणि काय मिळवतात. सिर्फ वो उसको मिला है ना, मुझे भी लेना है. फक्त त्याला मिळालं ना, मग मलाही पाहिजे. वो दूसरे के जीवन देखकर वो प्राप्त करना आणि चाहते त्या हैं. दुसऱ्याचं जीवन बघून त्यांना प्राप्त करून घ्यायचंय. रफ्तार, तेज रफ्तार रखते आणि हैं एकदम ते जोरात वेगामध्ये आहे. और कब गिर जाते हैं. आणि केव्हा पडतात. विश्वास रूपी जहाज कब डूब जाता है, विश्वास रूपी जहाज कधी बुडतं उनको भी समझ में नहीं ते आता. त्यांनाही कळत नाही. कब टूट गया उनका जहाज, ये समझ में नहीं त्यांचं आता. जहाज कधी तुटलं त्यांना कळतही नाही. सुनिए, ऐका, अपने जीवन के अंदर इतना रफ्तार मत रखिए कि कुछ पाने के लिए आप गलती कर जाएं. आणि आपल्या जीवनाचा वेग एवढाही नका वाढू की काही मिळवण्यासाठी तुम्ही जीवनातलं काही गमावून बसा. सब जन अपने सपनों की पूर्ति करने के लिए जो चाहे वो करते हैं. सर्वजण आपल्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी हवं ते करायला तयार पैसा आहे. कमाने के लिए जो चाहिए वो करते आणि हैं. पैसा कमावण्यासाठी हवं ते करायला तयार आहे. झूठ बोलते हैं, खोटं बोलतात, रिश्वत देते हैं, लाच पता देतात, नहीं क्या क्या करते हैं. माहित नाही काय मुझे करतात. उससे आगे जाना है, मला त्याच्यापेक्षा पुढे, मुझे उससे आगे जाना है, त्याच्याही पेक्षा पुढे मुझे जायचं, उससे आगे जाना मला है. त्याच्यापेक्षा पुढे सब जायचं. एक दूसरे की प्रतिस्पर्धा में लगे सर्व हुए हैं. एकमेकांच्या स्पर्धेमध्ये लागलेले आहेत. सुनिए, ऐका, रफ्तार को तेज मत करें, वेग तुम्ही वाढवू नका, परमेश्वर की रफ्तार से चलें. देवाच्या वेगाने चाला. एक योसेफ को 13 साल लगे बनने के लिए, एका योसेफाला बनायला 13 वर्ष एक लागली. मूसा को 40 साल लगे, एका मोशेला 40 वर्ष एक लागले. यीशु को 30 साल लगे, एका येशूला 30 वर्ष लागले. और हम 3 घंटे के अंदर सेवक बनना आणि चाहते हैं. आम्हाला 3 तासात सेवक बनायचंय. हम पंडित दादा से आगे निकलना चाहते हैं 3 घंटे के आणि अंदर. 3 तासात आम्हाला पंडितांच्या पुढे जायचंय. हम मोहन दादा से आगे निकलना चाहते मोहन दादांपेक्षा पुढे हैं. हम जायचंय. विकी भाई से आगे निकलना चाहते हैं. विकी दादाच्या पुढे जायचंय. हम पाटिल भाई से आगे निकलना चाहते पाटील हैं. दादाच्या पुढे जायचंय. पंचाल दादा से को छोड़ो, उससे भी आगे आणि निकलेंगे. पांचाळ दादांना सोडून दे, त्यांच्या तर फार पुढे जायचंय. लेकिन उनको पूछिए आप, उन्होंने कितना स्ट्रगल किया पण जीवन, त्यांना विचारा त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी किती समस्या कैसे स्ट्रगल किया उन्होंने. कसं त्यांनी समस्यांना पूछिए उनको, त्यांना विचारा. उन्होंने इतने साल बिताए इसलिए यहाँ पर आए हैं. किती तरी वर्ष घालवल्यानंतर ते इथं पोहोचले. फिर से मैं कहता हूँ, पुन्हा मी सांग, एक मूसा को 40 साल लगा, एका मोशेला 40 वर्ष एक लागले. योसेफ को 13 साल लगा, एका योसेफाला 13 वर्ष, यीशु को 30 साल लगा, येशूला 30 वर्ष लागले. और पौलुस को जानते कितने साल लगा आणि आपको. पावलाला माहित नाही किती वर्ष लागले. और हम एकदम पाना चाहते हैं. आणि आम्हाला लगेच मिळवायचं. सुनिए, ऐका, मेरा यीशु का अनुग्रह काफी है आपको ऊंचाइयों पर ले जाने के लिए. माझा येशूची कृपा पुरेशी आहे तुम्हाला उंच स्तरावर घेऊन जाण्याकरता. रफ्तार को धीमा रखें, वेग थोडा हळू करा, नहीं तो टकरा जाओगे. नाही तर धडकाल. और कुछ देर के अंदर 2 घंटे 40 मिनट के अंदर जो टाइटैनिक डूबा ना, उसका पता ही नहीं चला कहां पर चला गया. आणि जसं ते टायटॅनिक 2 तास 40 मिनिटांमध्ये बुडाला ना, त्याचं माहिती पडलं नाही मैं कुठे आगे आपको गेलं. बताऊंगा, जब वो दूसरे जहाज वहां पर आए ना, जब मी तुम्हाला सांगेन, जेव्हा दुसरी जहाज त्या ठिकाणी आली, वहां पर टाइटैनिक का नामो निशान भी नहीं था. त्या ठिकाणी त्या टायटॅनिकचं नामो निशान उरलं नव्हतं. सिर्फ लाशें पड़ी हुई थी फक्त त्या ठिकाणी ते प्रेत पडलेली होती. और जहाज का पता ही नहीं चला आणि कहां. जहाजाचं माहितीच पडलं नाही कुठे गेलं. सुनिए,
ऐका, अपने विश्वास रूपी जहाज को आराम से चलने दे। आपलं विश्वास रूपी जहाज आरामात पुढे जाऊ दे. धीरे धीरे, इसलिए तो चेलों ने क्या कहा, प्रभु हमारे विश्वास को बढ़ाइए। आणि म्हणून शिष्य काय म्हटले की प्रभू आमचा विश्वास वाढवा. प्रभु ने कहा मोरी का दाना लाइए। प्रभू म्हटलं मोरीचा दाणा आणा मोरी का दाना पहले लगाएं। आणि तो त्याला लावा. मोरी का दाना देखा आपने? तुम्ही पाहिला का मोरीचा दाणा? मैं आने वाले दिनों में बताऊंगा कि मोरी का दाना कैसे बढ़ता है। आणि येणाऱ्या दिवसांमध्ये मी सांगणार मोरीचा दाणा कसा वाढतो. धीरे धीरे बढ़ता है, हळूहळू वाढतो. धीरे धीरे बढ़ता है। हळूहळू वाढतो. ये जहाज भी धीरे धीरे बढ़ता है हे आगे। जहाज पण पुढे हळूहळू चाललंय. एकदम स्पीड में मत लेकर जाए। एकदम वेगात जाऊ नका. प्रभु के समय के अनुसार सब कुछ होने दीजिए। परमेश्वराच्या वेळेनुसार सर्व काही होऊ देत. मेरा परमेश्वर बरकतें उंडेलने वाला परमेश्वर है। माझा परमेश्वर बरकत ओतणी करणारा परमेश्वर, आशीषों को देने वाला परमेश्वर है। आशीर्वादित करणारा तो परमेश्वर आहे. सुनिए, ऐका, सुनिए, ऐका, रफ्तार को आराम से कर, वेग थोडा कमी करा. आराम से चले, आरामात जाऊ द्या. नहीं तो गलतियां हो जाएंगी, नाही तर चुका होतील. गलतियां हो जाएंगी। चुका होतील. और एक चीज जिससे हमारा विश्वास रूपी जहाज डूब सकता है, आणखी एक गोष्ट ज्यामुळे आमचं विश्वास रूपी जहाज बुडू शकतो. अपने मार्ग पर अगर ठीक नहीं रहेंगे तो। आपल्या जर मार्गावर आम्ही नीट राहिलो नाही तर, अगर मार्ग को छोड़कर अगर चले गए मार्ग सोडून जर गेलात तो रास्ते के अंदर बड़े बड़े पहाड़ मिलेंगे। तर रस्त्यामध्ये मोठमोठे पहाड मिळतील. साउथ हैम्पटन से न्यूयॉर्क का जो रास्ता है, आणि साऊथ हेम्पटन पासून न्यूयॉर्कचा जो रस्ता आहे जिस पर ये जहाज चल रहा है, ज्याच्यावर हे जहाज चाललंय, वो इतना आसान रास्ता नहीं तो था। एवढा सोपा रस्ता नव्हता. यहाँ पर हमेशा बर्फों के पहाड़ मिलते हैं या ठिकाणी नेहमी बर्फाचे पहाड और भेटतात. जहाज को अपना रास्ता बदलना पड़ता आणि था। हे जहाजांना आपले जी दिशा आहे ते वेळोवेळी बदलावी और लागते. यहाँ पर कई जहाज जो जा रहे थे, आणि या ठिकाणाहून बरेचसे जहाज जे जात होते, जिन्होंने अपने रास्ते को बदलकर आगे निकल गए। जे आपला रस्ता बदलून पुढे निघाले. सुनिए, ऐका, हमें भी एक मार्ग पर रहना है, आम्हाला देखील त्या मार्गात और राहायचं. वो मार्ग कौन सा है? आणि ते मार्ग कोणता आहे? वो यीशु मार्ग है। तो ये मार्ग आहे येशू. यीशु ने कहा, येशू म्हटला, मार्ग सत्य जीवन मैं ही हूँ। मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे. इस रास्ते पे चलते समय या रस्त्यावरून जात असताना बहुत सारे पहाड़ आपके सामने आएंगे। बरेचसे पहाड तुमच्या समोर येतील. आपको जब हम चलते हैं आगे, आणि जेव्हा आम्ही पुढे चालतो, पापों के पहाड़ आएंगे, पापांचे पहाड हमको येतील. गिराने वाले पहाड़ आम्हाला आएंगे, पाडणारे पहाड येतील. बहुत सारी बातें हमको गिराने के लिए आएंगे, बऱ्याचशा गोष्टी आम्हाला पाडणा करता लेकिन येतील. यीशु मार्ग छोड़ना नहीं है। पण येशू मार्ग सोडायचा नाही. उस रास्ते से आप कट मार दीजिए त्या रस्त्यामधून तुम्ही कट मारा और सीधा निकल जाए। आणि सरळ निघा. यीशु मार्ग को छोड़ना नहीं है। येशू मार्ग सोडायचा नाही. यीशु ने कहा येशू म्हटलं मत्ती 7:13-14 के अंदर, मत्ती 7:13-14 मध्ये, सकेत फाटक से प्रवेश करो, छोटे फाटक से प्रवेश करो। छोट्या मार्गातून जा. छोड़ा है वो फाटक, आणि तो मार्ग मोठा आहे. वो मार्ग वो बड़ा है, वो मार्ग जो विनाश की ओर ले जाता आणि है। विनाशाकडे घेऊन जाणारा मार्ग मोठा आहे. लेकिन छोटा जो फाटक है, पण जे छोटा जो फाटक वो आहे, जीवन की ओर लेके जो जाता है, जीवनाकडे घेऊन जात, वो छोटा है। ते छोटं आहे. उस मार्ग में बने रहें। त्या मार्गामध्ये बनून राहा. जीवन के अंदर बहुत सारी चीजें आएंगी, जीवनामध्ये बऱ्याचशा गोष्टी येतील, लेकिन अपने मार्ग को छोड़ना नहीं पण है। आपलं मार्ग सोडू नका. पड़ोसी को बोलना, मार्ग मत छोड़ना। कई बार मार्ग छोड़ देते हैं हम बऱ्याचदा आम्ही मार्ग सोडून देतो अपने फायदे के लिए, आपल्या फायदा करता. अपने फायदे के लिए। आपल्या फायदा करता. मैं आपसे कहता हूँ, मी तुम्हाला अगर यीशु सांगतो, के मार्ग में बने रहेंगे, येशूच्या मार्गामध्ये बनून राहिलो हमारे जीवन के हर एक क्षेत्र में फायदा ही तर फायदा है। आमच्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आमचा फायदा आणि फायदा. एक अमीर लड़का जिसके पास में बहुत सारा धन था, आणि एक श्रीमंत मुलगा ज्याच्याकडे खूप धन होतं, उसे अनंत जीवन चाहिए था। त्याला अनंत जीवन हवं वो कहता है, होतं. प्रभु जी मुझे अनंत जीवन दीजिए। आणि तो प्रभूला म्हणतो, मला अनंत मैं जीवन क्या द्या. करूं अनंत जीवन के मी लिए? काय करू जे मला अनंत जीवन मिळेल? प्रभु ने उससे कहा, प्रभू त्याला म्हणाला, सुन, ऐक, आज्ञा को पालना, आज्ञा पाळ, परमेश्वर से प्यार करना। परमेश्वरावर वो प्रेम कहता कर. है, प्रभु मैं बचपन से करता हूँ। तो म्हटला, प्रभू मी लहानपणापासून करतो. यीशु ने कहा, येशू म्हटला, तुझ में एक कमी है, तुझ्यात एक अगर इस कमतरता, मार्ग में रहना है, या मार्गात अनंतकालिक राहायचं, जीवन के मार्ग में रहना है, सार्वकालिक जीवनाच्या जो मार्गात तेरे पास में है, जे काही तुझ्याकडे जो आहे, तेरे पास में जे है, काही सब तुझ्याकडे आहे, बेच दे सर्व विक और कंगालों में बांट दे। आणि गोरगरिबांना वाटून दे. क्योंकि उसका जो मार्ग था, कारण की त्याचा जो मार्ग होता वो पैसों का मार्ग था। तो पैशांचा उसका मार्ग जो होता. मार्ग था, त्याचा जो मार्ग होता वो पैसों का मार्ग तो था। पैशांचा पैसा मार्ग. प्राप्त करना है, पैसा प्राप्त करना है, पैसा पैसा प्राप्त, किसी भी हालत में पैसा लेना है। की कुठल्याही परिस्थितीत पैसा प्राप्त करायचा आहे. उसकी एक गलती, त्याची एक चूक होती. एक गलती थी। एक चूक. यीशु ने कहा, येशू म्हटलं, अनंतकालिक जीवन के मार्ग में रहना है, सार्वकालिक जीवनाच्या मार्गात राहायचं. जो मैं कहता हूँ वो कर। जे मी सांगतो ते कर. लेकिन वो यीशु के मार्ग को छोड़कर चला पण गया, तो येशूचा मार्ग सोडून निघून गेला उसे वो अनंतकालिक जीवन से वंचित हो गया। आणि अनंतकालिक जीवनापासून वंचित राहिला. पतरस ने देखा, पेत्रानं पाहिलं. पतरस कहता है, तो म्हणतो, प्रभु जी
प्रभूजी हमने तेरे लिए घर दार सब कुछ छोड़ दिया प्रभु, आम्ही तुझ्यासाठी घर दार सर्व काही सोडलं प्रभू, हमें क्या मिलेगा? आम्हाला काय मिळेल? प्रभु ने कहा प्रभू म्हटला तू इस मार्ग में है, तू या तू मार्गामध्ये ये आहेस. मार्ग में है, तू या मार्गात और ये आहेस. मार्ग में बहुत सारा त्याग और बलिदान करना पड़ता आणि है, या मार्गामध्ये बरचसं त्याग आणि बलिदान करावं लागतं. बहुत सारी चीजों का त्याग करना पड़ता है. बऱ्याचशा गोष्टींचा त्याग करावा ये मार्ग लागतो. वो मार्ग है जहाँ पर बलिदान चढ़ाना पड़ता आणि है. हा मार्ग तो मार्ग ज्या ठिकाणी बलिदान चढवावं तू लागतं. चिंता मत कर, तू चिंता करू तू नको. चिंता मत कर, चिंता करू नको. सुन पतरस, ऐक पेत्रा, तूने बहुत कुछ त्याग दिया. तू बरचसं काही त्याग इस केला. मार्ग में आने के लिए तूने बहुत चीजों को खोया है. या मार्गामध्ये येण्यासाठी तू बऱ्याचशा गोष्टी पर मैं गमावल्या. यीशु तुझसे कहता पण हूँ, मी येशू तुला म्हणतो, इस आने वाले इस संसार में भी और आने वाले अनंत जीवन में भी तू 100 गुना को प्राप्त आणि करेगा. या जगात असताना आणि येणाऱ्या अनंत कालामध्ये देखील तुला 100 पट मिळेल. आपण खाली बसू. 100 गुना मिलेगा. 100 पट मिळेल. चिंता मत कर, चिंता करू इस नका. मार्ग को पकड़ के रहे. हा मार्ग धरून राहा. आज मैं आपसे कहना चाहता आज हूँ, मी तुम्हाला सांगू ऐसी इच्छितो, कौन सी बात है मेरे जीवन के अंदर जो यीशु के मार्ग से भटकाती है? अशा कुठली गोष्ट आहे आमच्या जीवनामध्ये जी आम्हाला येशूच्या मार्गापासून भटकून टाकते? कौन सी बात है हमारे जीवन में जो यीशु से अलग करती है? अशी कुठली गोष्ट आहे जी आम्हाला येशूपासून वेगळं करते? ये लोग, ये टाइटैनिक जो जहाज था, इसको मालूम था कि जिस रास्ते पे मैं जा रहा हूं वहां पे वो रास्ता कठिन है. आणि ह्या टायटॅनिक जहाजाला माहित होतं की ज्या मार्गाने मी जात आहे तो जो मार्ग आहे तो कठीण आहे. लेकिन ये दुर्लक्षित किया इसने. पण याने त्याकडे दुर्लक्ष केलं. बड़े बड़े पहाड़ों को तो दिख रहा है, मोठे मोठे पहाड तर दिसत आहेत, चेतावनी भी आ रही हैं, चेतावण्या पण येत आहेत, लेकिन वो आगे बढ़ता गया. पण ते पुढे जात गेला. सुनिए, ऐका, हमारे विश्वास को डुबाने वाले जो रास्ता है ना वो छोड़ देना. आम्हाला आमच्या विश्वासाला बुडवणारा जो मार्ग आहे ना तो सोडून द्या. वो व्यक्ति होगा, तो व्यक्ति असेल, वो वस्तु होगी, वस्तू असेल, कोई भी बात क्यों ना हो, कुठली का गोष्ट असेल उसको ना, चढ़ा देना उस वेदी के ऊपर. त्या वेदीवर त्याला चढवून टाका. उसकी वजह से मेरा विश्वास रूपी जहाज डूबना नहीं चाहिए. कारण त्यामुळे माझं विश्वास रूपी जहाज बुडता कामा नये. मेरा विश्वास रूपी जहाज नहीं डूबना चाहिए. माझं विश्वास रूपी जहाज बुडता कामा नये. इसलिए प्रेषित 14:22 में लिखा है, आणि म्हणून प्रेषित 14:22 मध्ये लिहिलंय, हमें बहुत क्लेश उठाकर परमेश्वर के राज्य में प्रवेश करना आम्हाला होगा. फार क्लेश उचलून परमेश्वराच्या राज्यामध्ये जावं बड़े लागतं. दुख के साथ में हमें प्रभु के राज्य में प्रवेश करना आणि होगा. फार दुःखाने आम्हाला परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करावा लूक लागेल. 13:24 कहता है, लूक 13:24 सांगतं, प्रयत्न करो छोटे दरवाजे से जाने के लिए. प्रयत्न करा अरुंद दरवाजाने जाण्याचा. छोटे दरवाजे से. अरुंद दरवाजाने. सुनिए, ऐका, रास्ता बदलना होगा. रस्ता बदलावा लागेल. अगर विश्वास के मार्ग में रहना है, जर विश्वासाच्या मार्गात राहायचंय रास्ता बदलना होगा. तर रस्ता बदलावा लागेल. भले मेरे कितने फायदे का रास्ता क्यों ना हो, मग माझ्या किती फायद्याचा तो रस्ता असेल, उस रास्ते को छोड़ देना है. तो रस्ता सोडावा लागेल. पड़ोसी को बोलना, रास्ता छोड़ना है, रास्ता छोड़ना है. और एक बात, आणखी एक गोष्ट, विश्वास रूपी जहाज डूब सकता है. विश्वास रूपी जहाज बुडू शकतो. अगर खतरा दिखाई दे और उस खतरे को देखकर भी हम आगे बढ़ते हैं तो पक्का विश्वास रूपी जहाज डूबेगा. धोका समोर दिसत असूनही जर आम्ही पुढे गेलो तर आमचं विश्वास रूपी जहाज नक्कीच बुडू शकतं. खतरे को महसूस अगर हो जाए खतरा है, आणि तो धोक्याचं जर तुम्हाला असं वाटलं की पुढे धोका आहे, तो वहां से निकल जाना. तर त्या ठिकाणी तुम्ही निघून जा. इस जहाज के अंदर या जहाजामध्ये लाइफ बोट लगाई हुई थी, लाईफ बोट्स लावलेले होते. लेकिन कम लगाया था. मैंने आपको बताया क्यों कम लगाया था. खूबसूरती निकल ना जाए इसलिए उन्होंने कम लाइफ बोट लगाया. लाईफ बोट्स होते पण ते कमी होते संख्येने. आणि ते का कमी होते मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं की ते त्यांच्या त्या जहाजाची सुंदरता टिकवून ठेवू इच्छित इस होते. लाइफ बोट के अंदर 67 लोग चढ़ सकते थे, आणि त्या लाईफ बोट मध्ये 67 लोक चढू शकत होते. लेकिन पहली लाइफ बोट जब उन्होंने निकाला, परंतु पहिली लाईफ बोट ज्यावेळी त्यांनी काढली सिर्फ 28 लोग उसके अंदर बैठे. त्यामध्ये फक्त 28 लोक बसवले गेले. जब बर्फ से टकराया जहाज, जेव्हा ते जहाज त्या बर्फाच्या डोंगराला धडकलं, एक बड़ा झटका लगा. एक मोठा झटका लागला. लेकिन सबको ये मालूम था, पण सर्वांना हे माहित होतं ये जहाज को कोई डुबा नहीं सकता, या जहाजाला कुणी बुडवू शकत नाही. इसलिए वो बैठे रहे. आणि म्हणून ते बसून राहिले. पहली बोट के अंदर पहिल्या बोटीमध्ये जिनको एहसास हो गया, ज्यांना त्या गोष्टीची जाणीव झाली, कुछ तो हो रहा है, काहीतरी होत आहे, कुछ तो होने वाला है, काहीतरी होणार आहे, निकल जाओ, निघा निकल जाओ. निघा. अफरा तफरी मचने से पहले, भागदौड़ मचने से पहले इस बोट में बैठो और निकल जाओ. गडबड गोंधळ उडण्या अगोदर या बोट मध्ये बसा आणि निघून जा. पहली लाइफ बोट में 67 लोग
बैठ सकते हैं, लेकिन 28 लोगों को महसूस हुआ और निकल गए. आणि पहिल्या लाईफ बोट जी निघाली त्याच्यामध्ये 67 लोक बसत होते, परंतु केवळ 28 लोक ज्यांना जाणीव झाली धोक्याची तेच बसून निघून गेले. क्यों मालूम है? का माहितीये उनको का? लग रहा, बाकी के लोगों को लग रहा था बाकीच्या लोकांना असं वाटलं इस जहाज को कोई डुबा नहीं ह्या सकता, जहाजाला कुणीच बुडू शकत और ये नाही कभी डूब ही नहीं सकता. आणि हे कधी बुडूच शकत नाही. लेकिन जब वहां पर सब लोगों ने ऐसा, जब उनके जो बड़े बड़े ऑफिसर थे उन्होंने जब देखा कि जो नीचे के कमरे थे, 6 कमरों के अंदर पानी घुस गया है. पण ज्या मोठ्या ऑफिसर्स लोकांनी पाहिलं की खालच्या 6 खोल्यांमध्ये पाणी भरलं. अब इस जहाज को दुनिया का कोई भी आदमी बचा नहीं आता सकता. या जहाजाला या जगातला कुठलाही मनुष्य वाचू शकणार उनको नाही. समझ में आ गया. त्यांना कळून चुकलं. लेकिन जिसको समझ में आया पण ज्याला कळालं वो लोग निकल गए. ते लोक निघून गेले. जब भी एहसास हो जाए जेव्हा तुम्हाला जाणीव होईल मेरा विश्वास रूपी जहाज डूबने की वाला है, माझं विश्वास रूपी जहाज बुडणार आहे, निकल जाए, निघा, रुके ना वहां पे, तिथं थांबू नका, नहीं तो विश्वास रूपी जहाज डूब जाएगा. नाही तर ते विश्वास रूपी जहाज बुडून जाईल. यूसुफ को एहसास हुआ योसेफाला जाणीव झाली मैं व्यभिचार में डूबने वाला हूँ. मी व्यभिचारामध्ये बुडणार आहे. यूसुफ को एहसास हो गया योसेफाला जाणीव झाली पाप आ गया है, पाप आलाय अब पाप से बचना है. आणि पापापासून वाचायचं आहे. उसको पकड़ लिया गया, त्याला पकडलं गेलं, लेकिन अपने कपड़े छोड़कर भाग पण गया. तो आपले कपडे सोडून पळाला. मैं पाप में नहीं गिरूंगा. मी पापात पडणार उसको नाही. एहसास हो त्याला गया, जाणीव झाली, उसको एहसास हुआ त्याला जाणीव झाली मेरा विश्वास रूपी जहाज डूबने वाला माझा है. विश्वास रूपी जहाज बुडणार उसने आहे. सब कुछ छोड़कर भाग तो गया. सर्व काही सोडून पळाला. उसको मालूम है परिणाम क्या होने वाला त्याला है. माहिती होतं की परिणाम काय होणार कुछ आहे. भी हो जाए परिणाम, काहीही परिणाम होऊ दे, मैं परिणाम भोगने के लिए तैयार तो हूं. परिणाम भोगण्यासाठी मी तयार लेकिन आहे. मैं यीशु के ऊपर, परमेश्वर के ऊपर भरोसा रखते हुए मेरे जीवन में मैं आगे बढ़ूंगा. कारण मी येशूवर भरोसा ठेवून माझ्या जीवनामध्ये पुढे चालणार आहे. कुछ भी मेरे जीवन में मुझे सहन करना मग पड़े माझ्या जीवनामध्ये मला काही सहन करायला लागू देत तो भी मैं करूंगा. तरी मी करेन. उसको इल्जाम मालूम था, त्याला त्याच्यावरचा आरोप माहित उसको होता, परिणाम मालूम था, त्याचा परिणामही माहित होता. लेकिन जब उसको महसूस हुआ पण जेव्हा त्याला जाणीव झाली भाग गया. तो पळाला. सुनिए, ऐका, योसेफ अगर पाप करता योसेफाने जर पाप केलं असतं दौलत उसकी होती, तर दौलत त्याच्याकडे असली, शोहरत उसकी होती, प्रसिद्धी असती, दूसरे की औरत उसकी होती. दुसऱ्याची पत्नी त्याची असती, शोहरत होती, प्रसिद्धी असती औरत होती, आणि स्त्री असली असती दूसरे की दुसऱ्याची, सब प्रसिद्धि होती. आणि प्रसिद्धी असली असती. उसको मालूम था त्याला माहित होतं ये सब फालतू बातें हैं, ह्या सर्व फालतू गोष्टी आहेत, इसको छोड़ना होगा. त्याला सोडायला लागेल. भले मेरे फायदे की क्यों ना दिख रही हो, मग ते माझ्या फायद्याची दिसत असेल लेकिन ये कदाचित, पाप में डुबाएगी. पण ही पापामध्ये बुडवेल. फिर वो मित्र संगति क्यों ना हो, मग ती मित्र संगती का असे ना, छोड़ना होगा. सोडावी लागेल. कुछ लोग कहते हैं कि नहीं मैं तो चकना खाता हूँ, पीते तो मैं चकना खाता हूँ. काही लोक म्हणतात की मी फक्त चकना खातो, मी उनके पीत साथ नाही. तो क्या होगा अगर मैं वहां नहीं बैठा तो क्या क्या फर्क पड़ता है बैठने से. आणि मग वो नुसतं बसल्याने काय फरक पडतो. तो पी रहे हैं, ते तर पितायत, मैं चकना खा रहा हूँ. आम्ही फक्त त्यांच्यावर चकना वो खातो. चकना खाते खाते कब चकना हो जाएगा पता नहीं साहब. वहां दुष्ट आत्माएं ग्रस्त है वो सब. आणि ते दुष्ट आत्मेने ग्रस्त लोक आहेत, एखादा दुष्ट आत्मा भी घुस जाएगा, आणि तिथला एखादा दुष्ट आत्मा घुसेल, चकना हो जाएगा. चकना व्हाल. चकना खाते खाते चकना नहीं होगा तो क्या होगा फिर. आणि चकना खाता खाता चकना होताल. नहीं रहना उस मार्ग में. आणि त्या मार्गात राहू नका. दोस्ती छूट जाए चलेगा, दोस्ती तुटली चालेल. मेरा भला दोस्त तो ऊपर बैठा हुआ माझा है, भला दोस्त तो वर बसलेला उससे आहे. दोस्ती करना है. दोस्ती त्याच्या सोबत मेरा करायची. सबसे प्यारा दोस्त वो है, माझा सर्व प्रिय दोस्त तो मुझे आहे. बचाने वाला दोस्त वो है. मला वाचवणारा मित्र तो आहे. इस दुनिया के दोस्त बियर पीना दारू पीना सिखाएंगे, या जगातले मित्र बियर दारू प्यायला शिकवतील, जुआ खेलना सिखाएंगे, आणि पत्ते खेळायला लड़कियों शिकवतील, के पीछे औरतों के पीछे जाना सिखाएंगे. आणि स्त्रियांच्या मागे जायला शिकवतील. लेकिन मेरा वो दोस्त पण माझा तो मित्र इन सब से छुड़ाएगा, या सर्वापासून इन सोडवेल, सब से छुड़ाएगा. या सर्वातून वो सोडवेल. मेरा दोस्त है, तो माझा मित्र आहे, वो मेरा सच्चा दोस्त तो है. माझा खरा मित्र आहे. उस दोस्ती को छोड़ना नहीं है. म्हणून ती मैत्री सोडू नका. सुनिए, ऐका, जब भी महसूस हो जाए, जेव्हा जाणीव होईल, जब एहसास हो जाए जेव्हा जाणीव अब होईल कुछ होने वाला है, आता काहीतरी होणार आहे, निकल जाए वहां से. निघून जा तिथून. भले मेरा कितना भी जिगरी दोस्त, जान देने वाला दोस्त क्यों मग ना हो. माझा किती जीवलग मित्र असू देत, माझ्यासाठी जीव देणारा असू अगर देत, मेरा विश्वास रूपी जहाज को डुबा रहा है, जर माझं विश्वासरूपी जहाज बुडत आहे, प्रेज द लॉर्ड कहना. प्रेज द लॉर्ड म्हणा. और से कहना, कळतंय का. टाइटैनिक जहाज फिर से एक बार 2 घंटा 40 मिनट पता ही नहीं चला कहाँ गया. टायटॅनिक जहाज 2 तास 40 मिनिटं माहितच नाही पडलं कुठं गेलं. ये छोटी छोटी गलतियां उसने किया आणि ह्या छोट्या छोट्या चुका त्याने केल्या, और इतने बड़ा जहाज खत्म हो आणि गया. एवढं मोठं जहाज उद्ध्वस्त झालं.
एहसास हो जाए, जाणीव झाली, निकल जाए। निघून जा. ये पैसे कमाने के चक्कर में भी ना हे पैसा कमवण्याच्या नादात विश्वास रूपी जहाज डूब जाएगा। विश्वासरूपी जहाज बुडून जाईल. यीशु मसीह को शैतान मंदिर पर बिठा दिया। शैतान ने मंदिर पे बिठा यीशु को। आणि येशूला परीक्षा के सैतानाने सम- परीक्षेच्या वेळेस डोंगरावरती घेऊन गेला हाँ, मंदिर पे बिठाया, आणि त्या मंदिरावर बसवलं. यरूशलेम के मंदिर पे। यरुशलेमच्या मंदिरावर. यीशु की आंखों में आंखें डाल के बोलता है, आणि येशू त्याच्या डोळ्यात डोळे घालून तू म्हणतो, देवाचा पुत्र है ना, तू तर देवाचा पुत्र आहेस ना, प्रभु का बेटा है ना, तू देवाचा मुलगा आहेस ना, ऊपर से जंप लगा दे। इथून तू उडी मार. वचन में लिखा है, वचनात लिहिलंय, स्वर्गदूत तुझे उठा लेंगे। स्वर्गदूत तुला झेलून धरतील. कितना वचन, देखो कितना अभ्यास है किती शैतान। वचनाचा अभ्यास आहे एक एक सैतानाला. वचन पाठ है, एक एक वचन पाठ आहे. यीशु को वचन बता रहा है। येशूला वचन सांगतोय. यीशु मसीह ने कहा, येशू म्हटलं, नहीं रे बाबा, नाही 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 नहीं बाबा। नाही. अगर उसने जंप कर ही दिया होता तो क्या होता? त्याने जर उडी मारलीच असती तर काय झालं असतं? यीशु मसीह ने जंप कर दिया, उड़ी मार ली होती। येशूने उडी जर मारली असती. एक तो यरूशलेम के मंदिर में खड़ा है, एक तर यरुशलेमच्या मंदिरात उभा आहे, बड़ी भीड़ होगी, मोठी गर्दी असेल. यीशु मसीह ने जंप किया, येशूने उडी मारली, ना पैर टूटा, ना पाय तुटला, ना हाथ टूटा, ना हात तुटला. लोग उसको उठा लेते कंधे पे। लोक त्याला खांद्यावर घेतले असते. अरे बाप रे, अरे बापरे, उसको प्रसिद्धि देते, त्याला प्रसिद्धी मिळाली असती. लेकिन यीशु ने वो नहीं पण किया, येशूने ते नाही केलं. नहीं किया। नाही केलं. प्रसिद्धि के पीछे मत भागना, प्रसिद्धीच्या मागे धावू नका. प्रसिद्धि आपके पीछे भागेगी, प्रसिद्धी तुमच्या मागे धावेल. प्रसिद्धि आपके पीछे आएगी, प्रसिद्धी तुमच्या मागे येईल. नहीं भागना, पळू नका त्याच्या मागे. नहीं भागना। नका पळू. यीशु मसीह को प्रसिद्धि देने के लिए काफी लोग आए, येशूला प्रसिद्धी द्यायला बरेचसे लोक आले उन्होंने उसको राजा बनाना चाहा, आणि त्यांनी त्यांना राजा बनवला. लेकिन जब जब यीशु ने देखा कि प्रसिद्धि मिलने वाली पण है, जेव्हा येशूला कळून आलं की मला प्रसिद्धी मिळणार आहे, वो अलग हो गया। तो वेगळा झाला. प्रसिद्धि के पीछे मत भागे, नाम के लिए मत भागे। प्रसिद्धीच्या मागे धावू नका, नावासाठी काही करू नका. भी एहसास हो जाए जेव्हा जाणीव होईल कि अब मैं डूबने वाला की हूँ, आता मी बुडणार आहे, मार्ग बदल दे। मार्ग बदल. पड़ोसी को बोलना, मार्ग बदल दे, मार्ग बदल दे, मार्ग बदल दे। आमीन। और एक सेशन होगा दादा अगले रविवार को, आणि पुढच्या रविवारी आणखी एक सेशन असेल. जब तक ये जहाज डूबेगा नहीं, टाइटैनिक वाला अपना नहीं, जोपर्यंत हे टायटॅनिक वाला जहाज बुडणार नाही, तब तक छोड़ूंगा नहीं, तोपर्यंत सोडणार नाही. लेकिन अपने विश्वास रूपी जहाज को बचाना पण है। आपला विश्वासरूपी जहाज वाचवून ठेवा. और एक चीज से डूब सकता है ये जहाज, आणखी एक गोष्टीने हे जहाज बुडू शकतं. अगर आत्मिक जीवन ठंडा हो गया। जर आत्मिक जीवन थंडावलं, आत्मिक जीवन ठंडा हो गया, समझ जाना विश्वास रूपी जहाज डूब गया। आत्मिक जीवन थंड झालं, लक्षात घ्या तुमचं ते जहाज जे आहे विश्वासरूपी ते बुडणार आहे. 2224 लोग इस जहाज में थे, 2224 लोक या जहाजामध्ये होते. 1500 लोग डूबकर मर गए। 1500 लोक बुडून मेले. क्यों मालूम है? का माहिती का? शुरू में लाइफ बोट में जितने लोग थे निकल गए, सुरुवातीला लाईफ बोट मध्ये जेवढे लोक होते ते निघून गेले. बाकी लोगों ने एहसास होते ही कि जहाज डूबने वाला है, पानी में जंप कर दिया, काही छलांग जे लगा दी। बाकीचे लोक होते ज्यांना त्यांना जाणीव झाली की आता हे जहाज बुडणार आहे, त्यांनी स्वतःहूनच त्या समुद्रामध्ये उड्या मारल्या. और पानी का तापमान उस समय -2 डिग्री से लेकर -4 डिग्री तक आणि था। त्या वेळेला त्या पाण्याचं तापमान -2 ते 4 अंश सेल्सिअस पर्यंत होतं. और अगर इस पानी में जंप करेंगे, जर त्या अशा पाण्यामध्ये आम्ही उडी मारली, इस पानी के अंदर कम से कम 40 मिनट तक आदमी जिंदा रह सकता या है। पाण्यामध्ये फार फार तर 40 मिनिटं मनुष्य जगू शकतो. भले कितना भी तैरने वाला क्यों ना मग हो, किती चांगला तो पोहणारा असला, कितना भी तैराक क्यों ना हो, आणि किती चांगला तो पोहणारा असला, अगर इस पानी में वो डूब जर जाए अशा पाण्यामध्ये त्याने उडी घेतली तो उसको हाइपोथेरिमा हो जाता है। तर त्याला हायपोथेरिमा होतो. वो ठंड, उसका शरीर ठंडा होता त्याचं जाता है शरीर थंड पडत जातं और ये मौत का कारण बन जाता आणि हेच त्याच्या मृत्यूचं कारण ठरतं. है ठंड के कारण। थंडीमुळे. आत्मिक ठंड के बारे में मैंने 21 मई 2023 को मैसेज यूट्यूब पे डाला है। आणि ठंडा जीवन कैसे हे होता है। थंड जीवन कसं होतं त्या संबंधी मी युट्यूबवर एक संदेश टाकलेला आहे. हमारी मीडिया टीम ने 21 मई को और 28 मई को इसके आत्मिक ठंडा कैसा होता है ये आप देख सकते हैं। आणि 21 मे आणि 28 मे ला युट्यूबवर आमच्या मीडिया टीमने हे टाकलेलं आहे, ते तुम्ही पाहू शकता. अपने आत्मिक जीवन को ठंडा मत करना, आपलं आत्मिक जीवन थंड होऊ देऊ नका. आत्मिक जीवन ठंडा नहीं करना। आत्मिक जीवन थंड होऊ देऊ ये नका. आत्मिक जीवन ठंड होने के कारण हे आत्मिक जीवन थंड झाल्यामुळे विश्वास डूब जाएगा, विश्वास बुडेल. विश्वास डूब जाएगा। विश्वास बुडेल. समझ में आ रहा है? कळतंय का?
विश्वास रूपी जहाज कहाँ गया? विश्वास रूपी जहाज कुठे गेले? आप जहाज में बैठे हैं, तुम्ही जहाजात बसलात, विश्वास रूपी जहाज में बैठे हम. विश्वास रूपी जहाजात अब ये बसलाय जहाज को आगे चलने दो. आणि हे जहाज पुढे जाऊ जब दे. ये आगे चलेगा, जेव्हा हे पुढे जाईल इसको बहुत सारी चीजों का सामना करना त्याला पड़ेगा. बऱ्याचशा गोष्टींना सामोरं जावं लागेल. आप तैयार हैं तयार आहात का सामना करने के लिए? सामना करण्याचं? विश्वास रूपी जहाज को डूबने मत देना. विश्वास रूपी जहाज बुडू देऊ नका. बोलो यीशु मसीह की. एक विश्वास ऐसी चीज है एक विश्वास अशी गोष्ट आहे जो असंभव बातों को संभव ज्या करती है. असंभव गोष्टी संभव करतं. विश्वास ऐसी चीज है विश्वास एक अशी गोष्ट आहे जो नहीं है जे नाहीये उसको लाने का सामर्थ्य रखती ते है. अस्तित्वात आणण्याचं सामर्थ्य ठेवतं. विश्वास वो चीज है विश्वास एक अशी गोष्ट आहे जो परमेश्वर के चमत्कारों को अद्भुत कार्य करने के लिए रिलीज करती है. जे परमेश्वराचे चमत्कार किंवा अद्भुत कार्य करण्यासाठी रिलीज करतं. वो विश्वास के अंदर ताकत है. ते ताकद विश्वासामध्ये आहे. जैसा तेरा विश्वास है जसा तुझा विश्वास आहे वैसे तेरे लिए हो. तसं तुझ्यासाठी होईल. जैसा तेरा विश्वास है जसा तुझा विश्वास आहे वैसा तेरे लिए हो जाए. तसं तुझ्या करता होऊन जाईल. इसलिए विश्वास को पकड़े. आणि म्हणून विश्वास पकडा. विश्वास के लिए काफी बलिदान देना पड़ता है. विश्वासाकरता बरंचसं बलिदान द्यावं लागेल. विश्वास को छोड़ना नहीं. विश्वास सोडू नका. अब्राहम को विश्वास का पिता कहा गया अब्रामाला विश्वासाचा पिता म्हटलं जब गेलं उसको अपने इकुलते एक पुत्र की बलिदान देना जेव्हा पड़ा. त्याला आपल्या एकुलता एक पुत्राचं बलिदान द्यावं ऐसे ही लागलं. विश्वास का पिता नहीं कहा. असाच त्याला विश्वासाचा पिता नाही काफी म्हटलं. सैक्रिफाइस, काफी बलिदान, काफी त्याग उस आदमी ने किया. आणि खूप त्यांनी बलिदान आणि त्याग त्यांनी केलेला हमने आहे. क्या किया है? बलिदान त्याग. आम्ही त्याग आणि बलिदान केलाय. संभालिए अपने जीवन को. आपलं जीवन सांभाळा. विश्वास रूपी जहाज को संभाले. विश्वास रूपी जहाज सांभाळा. आगे बढ़ते चले. पुढे जात चला. आगे बढ़ते चले. पुढे जात चला. विश्वास में आगे चले. विश्वासात पुढे चला. आइए समय प्रार्थना करें. यावेळेला आपण प्रार्थना करूया. मेरे विश्वास रूपी जहाज को कौन डुबाने की कोशिश कर रहा है? माझं विश्वास रूपी जहाज बुडवायचा प्रयत्न कोण करत आहे? मैं खुद हूँ मी स्वतः आहे या मेरा कोई ऐसा प्रिय व्यक्ति है जो मेरे विश्वास से बहका रहा है? का माझा असं कोणी प्रिय व्यक्ती आहे जो मला विश्वासापासून भडकवत आहे, चर्च से अलग कर रहा है, मला मंडळीपासून वेगळं करत आहे, प्रभु के लोगों से अलग कर रहा है? देवाच्या लोकांपासून वेगळं करत आहे? चेक करें विश्वास रूपी जहाज के अंदर छेद तो नहीं हो गया. आणि विश्वास रूपी जहाजामध्ये भोग तर नाही पडलं ना, हे पहा, चेक करें. परीक्षण करा. आपका जहाज, आप विश्वास रूपी जहाज में बैठ गए, आणि ज्या जहाजामध्ये तुम्ही बसलेला आहात वो आगे जा रहा है. ते पुढे चाललंय. देखिए बड़े बड़े पहाड़ तो नहीं आ गए, आणि पहा मोठमोठे पहाड तर नाही ना आले. रास्ता बदल दे मार्ग बदला, नहीं तो टकरा जाएगा. नाही तर धडक बसेल. इतनी भी देर ना करें, इतका उशीर लावू नका, इतनी भी रफ्तार में आगे ना बढ़े इतका वेग वाढवू नका कि जहाज टकरा जाए की ते जहाज धडकेल और सब कुछ खत्म हो जाए. आणि सर्व काही संपेल. टाइटैनिक जहाज ने छोटी छोटी गलतियां किया, टायटॅनिक जहाजाने छोटे छोटे चुका केल्या, उनको समझ में नहीं आया, त्यांना कळून नाही आलं, लेकिन एक भारी नुकसान उन्हें उठाना पड़ा. पण एक भारी नुकसान त्यांना उचलावं लागलं. खुद का जीवन उनको खोना पड़ा. स्वतःचं जीवन गमवावं लागलं. अगर विश्वास रूपी जहाज डूब गया, विश्वास रूपी जहाज जर बुडालं, हमारा जीवन खत्म हो जाएगा, आमचं जीवन संपेल, देर हो जाएगी. उशीर होईल, यीशु आएगा, येशू येईल, उसके लोगों को लेके जाएगा. त्या लोकांना घेऊन जाईल. देर ना हो जाए कि हमारे लिए दरवाजे बंद हो जाए. आम्हाला उशीर होता कामा नाही की आमच्यासाठी दरवाजे बंद होतील. दरवाजे खुलने तक उसमें प्रवेश कर जाए. दरवाजा उघडा असतानाच त्याच्यामध्ये प्रवेश करा. मार्ग छोटा है मार्ग अरुंद आहे लेकिन अनंतकालिक है. पण सार्वकालिक आहे. मार्ग छोटा है, मार्ग अरुंद आहे वो छोटे मार्ग में काफी क्लेश उठाने होंगे, आणि त्या अरुंद मार्गातून जात असताना बरेचसे क्लेश उचलावे लेकिन लागतील. वो मार्ग यीशु का है. पण तो मार्ग येशूचा आहे. वो मार्ग यीशु का तो है. मार्ग येशूचा आहे. वहां पे अनंतकालिक जीवन रखा हुआ त्या है. ठिकाणी सार्वकालिक जीवन ठेवलेलं आहे. देर ना हो जाए, उशीर होता कामा नये. संभाले. सांभाळा. अभी अगर पाप में जी रहे हैं तो पश्चाताप कर ले. अजून जर त्या पापामध्ये जगत आहोत तर पश्चाताप करा. मुड़ जाए, वळा, मुड़ जाए, वळा, यीशु की ओर आ जाए. येशूकडे या. पश्चाताप करा क्योंकि परमेश्वर का राज्य नजदीक है. पश्चाताप करा कारण देवाचं राज्य जवळ आहे. आ जाए. या. अभी भी यीशु तैयार है अजूनही येशू तयार हमें आहे ग्रहण करने के लिए. आम्हाला ग्रहण अभी भी करण्यासाठी. दरवाजे खुले हैं, अजूनही दरवाजे उघडे आहेत. हम उसमें प्रवेश कर जाएं. आम्ही त्याच्यात प्रवेश करावा. पवित्र देवा, खरोखर परमेश्वरा, आजही तू वाट बघू नयेस परमेश्वरा, की तुझं लेकरू कधी तुझ्याकडे वळेल. प्रभू, आमच्या जीवनामध्ये
आमच्या जीवनाच्या प्रत्येक चढ उतारांमध्ये प्रभू तू आमच्या सोबत आहे आणि असणारा परमेश्वर आहे पिता. आम्ही आमचा मार्ग बदलता कामा नये परमेश्वरा. तर येशू म्हटलेल्या मार्गामध्ये आम्ही नेहमी चालावं प्रभू. आम्ही स्वतःवर जास्तीचा आत्मविश्वास ठेवू नये, तर सर्व परिस्थितीत आम्ही तुझ्यावर अवलंबून राहावं प्रभूजी आपा. असंच तुझ्या दयेने कृपेने तू कर परमेश्वरा. आमचं हे विश्वासरूपी जहाज प्रभू कुठल्याही अशा कारणामुळे परमेश्वरा बुडता कामा नये प्रभूजी. बाबा चुकीचा अहंकार, चुकीचा गर्व प्रभूजी, प्रसिद्धीच्या मागे लागणं आहे प्रभूजी, पैशाच्या मागे लागणं आहे प्रभूजी. हो प्रभूजी बापा, चुकीच्या मार्गामध्ये लागणं आहे प्रभू. हो प्रभूजी बापा बापा, आम्ही सावध न असणं आहे प्रभूजी. आमचं आत्मिक जीवन थंडावणं आहे प्रभूजी. या सर्व गोष्टी प्रभूजी यातून आम्हाला तू बाहेर काढ प्रभूजी. तू आम्हाला तुझ्या विश्वासामध्ये स्थिर आणि खंबीर कर प्रभूजी बापा. हो पिता परमेश्वर बापा, तू आम्हाला शिकव. हो तू आमचा पिता आहे प्रभूजी. आम्ही तुझ्या हातामध्ये नव्यानं पडतो आणि म्हणतो, हे पिता तू आम्हाला मार्गस्थ कर प्रभूजी. तू आम्हाला शिकव प्रभूजी आणि तू आमच्या विश्वासाचा आधारस्तंभ हो प्रभू. धन्यवाद देतो, तुझी स्तुती, तुझी प्रशंसा आणि तुझ्याच नावाला गौरव देत प्रार्थना आम्ही येशूच्याच नावात करतो, म्हणून तू ऐक पित्या. आमेन.